ओके, ओके. ठीक आहे. चला आले का सर्वजण? काल आपण आपल्या लेक्चरमधला पहिला जो घटक आहे, की 1857 चा उठाव. या 1857 च्या उठावाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी म्हणजे 4 टप्प्यात आपण तो उठाव बघितला. पहिली तर गोष्ट 1857 च्या उठावाला जी काही कारणं होती, ती बघितली. मग त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, लष्करी कारणं, ओके, या वेगवेगळी कारणं बघितली. त्याच्यानंतर 1857 चा उठाव नेमका झाला कसा? कुठं झाला? ओके. त्याच्यामध्ये कोण-कोण सहभागी होतं? त्याच्यामध्ये कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याचा विरोध केला? हे बघितलं आपण. त्याच्यानंतर 1857 च्या उठावाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचे परिणाम काय झाले हे गोष्ट बघितलं आपण. त्या परिणामावरती आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. सो परिणाम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा जो झालेला परिणाम होता 1857 च्या उठावाचा, तो म्हणजे काय तर ईस्ट इंडिया कंपनीची संपुष्टात आलेली सत्ता. ओके. ईस्ट इंडिया कंपनीची संपुष्टात आलेली सत्ता आणि त्याच्या जागी डायरेक्ट ब्रिटिश पार्लमेंटची आलेली सत्ता. ही महत्त्वाची गोष्ट आपण या कालच्या लेक्चरमध्ये बघितली. त्याच्यानंतर आयोगाच्या पॅटर्ननुसार किंवा आयोगानं या 1857 च्या उठावाच्या बाबतीतल्या जे काही प्रश्न होते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षेला वेगवेगळ्या विचारलेले प्रश्न आपण बघितले, ते सोडवून घेतले आणि जो पहिला चॅप्टर होता महत्त्वाचा उठावाच्या संदर्भातला, तो सगळ्यांनी व्यवस्थित केला असेल असं मी म्हणतो. सगळ्यांनी व्यवस्थित त्याच्या नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. जे काही खाचखळगे होते किंवा जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. विशेषतः एक गोष्ट सांगू वाटते, की महाराष्ट्र आणि 1857 चा उठाव. महाराष्ट्र आणि 1857 चा उठाव हा जो टॉपिक आहे, तो आपण विथ डिटेल बघितलेला आहे. त्याच्यावरती आयोगानं बऱ्याचदा आता प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामुळे ती एक गोष्ट व्यवस्थित करून घ्या आणि त्याच्यामुळे काय होईल, की आपल्याला जो येणारा सिलेबस आहे किंवा येणारी जी परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये आपल्याला व्यवस्थित आपलं प्रश्न टॅकल करता येतील. ओके. प्रश्न घेण्यामागचा उद्देश हाच असतो, की परीक्षेमध्ये तुम्हाला तो घटक व्यवस्थितच्या 4 ऑप्शनमधून निवडण्यास सहाय्य होईल. ओके. तर आता थोडंसं आपण एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे आज जाणार आहोत. तो महत्त्वाचा मुद्दा असा, की जो स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, ज्या स्वातंत्र्यातून आज आपण अ, अ, आ बाहेर आलो पारतंत्र्यातून आणि स्वातंत्र्याची ज्या फळे चाखत आहोत, त्याच्यामागे एक संघटना होती ते स्वातंत्र्य मिळवण्यामागं आणि ती संघटना म्हणजे कुठली? तर काँग्रेस. ओके. तर ही काँग्रेस जी एक संघटना आहे, या काँग्रेस संघटनेची पार्श्वभूमी स्थापनेची काय असेल? ओके, पार्श्वभूमी. त्याच्यानंतर ही काँग्रेस संघटना स्थापन कशी झाली? ओके. त्याच्यामागे कारणं काय होती? स्थापन कशी झाली? आणि त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळी असणारी अधिवेशनं असतील, त्याचे अध्यक्ष असतील आणि या सगळ्यात महत्त्वाचं या काँग्रेसचं असणारं कार्य. ओके. या काँग्रेसचं असं कार्य होतं, की ज्याच्यामुळं आपल्याला काय झालं? स्वातंत्र्य मिळालं. सो तो काँग्रेसच्या बाबतीतल्या या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बघायच्या आहेत. तर मग काँग्रेस, ओके. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आज जी काँग्रेस आपण बघतो वेगवेगळे अध्यक्ष आतापर्यंत काँग्रेसला मिळालेले आहेत. ते व्योमचंद्र बॅनर्जी पासून सध्या असणाऱ्या सोनिया गांधी, तर हे वेगवेगळ्या अध्यक्षांचं असणारं कार्य काँग्रेसच्या बाबतीमधले, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु ही काँग्रेस नेमकं उदयाला कशी आली? ओके. सगळ्यांना एवढं माहिती आहे, की या 1857 च्या उठावाच्या नंतर एक भारतीय समाज एकजूट व्हावा, यासाठी एक संघटना स्थापन झाली आणि ती म्हणजे कुठली? काँग्रेस. पण काँग्रेसनं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात असतं. परंतु ह्या काँग्रेस स्थापनेमागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? ओके, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. काँग्रेस नेमकं अशी काय कारणं होती, की काँग्रेस स्थापन झाली? ते आपल्याला बघायचंय. तर जी काही कारणं आपण आज इथं बघणार आहोत, ती सगळ्यांनी व्यवस्थित बघायची आहेत. त्याच्यामुळं काय होईल, की तुम्हाला त्याची पार्श्वभूमी लक्षात येईल. ओके. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूयात काँग्रेस स्थापन होण्याची पार्श्वभूमी. ओके. जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळ्यांनी काय करायचे? नोट डाउन करून घ्यायचे. ओके. काँग्रेस स्थापन होण्याची पार्श्वभूमी. आता काँग्रेस कधी स्थापन झाली सगळ्यांना माहिती आहे 1885 ला. ओके. तर 1885 च्या आधी अशा कोणत्या-कोणत्या घटना घडल्या किंवा अशी कुठली कारणं होती, की ज्याच्यामुळं काँग्रेस स्थापन झाली? तर बघा एक गोष्ट आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो, की कंबाईनमध्ये एका गोष्टीवरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत आणि ती गोष्ट म्हणजे कुठली? तर समाज सुधारणा. ती गोष्ट कुठली? समाज सुधारणा. मग समाज सुधारणा म्हणजे हे समाज सुधारणा करणारे वेगवेगळे कोण होते? तर समाज सुधारक. वेगवेगळे कोण होते? समाज सुधारक. बघा, समाज सुधारकांचं कार्य काय असतं, की समाजाला
एक अनिष्ट रूढी परंपरातून बाहेर काढून एक नवीन मार्गावरती येणं, जेणेकरून त्याची वैयक्तिक तसेच सामाजिक प्रगती होईल. मग हे समाज सुधारक आपल्याला या 1885च्या आधी भरपूर मिळाले. ओके. ज्यांनी समाज सुधारवण्याचं काम केलं. मग त्याच्यामध्ये महात्मा फुले असतील. ओके. त्याच्यानंतर मग रानडे असतील. ओके. वेगवेगळ्या महिला संदर्भ पंडिता रमाबाई वगैरे असेल. ओके. आता हे जे समाजसुधारक आहेत, जे काही मी आता सांगितले किंवा अनेक असतील, या समाजसुधारकांमुळं काय झालं, की समाजामध्ये एक जो दृष्टिकोन लागत होता पुढे जाण्याचा, तो दृष्टिकोन या समाजसुधारकांनी निर्माण केला. आणि समाजसुधारकांना दृष्टिकोन निर्माण केल्यामुळं काय झालं, की त्यांना आपल्यावरच्या अन्यायाची जाणीव झाली. बघा, कुठलीही गोष्ट निर्माण किंवा नवीन तयार होण्यासाठी अन्याय आपल्यावर होतोय का? हेच पहिलं समजणं गरजेचं असतं. ओके. म्हणजे काही आधीच्या काळी काही असे कामगार होते. काल त्याला वेठबिगारीसाठी ठेवलं जायचं आणि वेठबिगारीसाठी ठेवल्या झाल्यानंतर त्याला असं वाटायचं, की हेच माझं आयुष्य आहे. म्हणजे माझ्या नशिबाला मी या कुळामध्ये जन्माला आलोय. मी या जातीमध्ये जन्माला आलोय आणि माझ्या वाटेचं कामच हे आहे. म्हणजे आपल्यावरती होणारा ही गोष्ट अन्याय आहे याची त्याला कधी जाणीवच होत नाही. आणि हे अन्यायाची जाणीव मुख्यत्वे करून 2 गोष्टींमुळे निर्माण होत असते. त्यातलं एक म्हणजे समाज सुधारणा किंवा समाज सुधारक ज्यांनी अन्यायाची जाणीव करून देतात आणि दुसरी म्हणजे असणारं शिक्षण. दुसरी गोष्ट म्हणजे असणारं शिक्षण. या 2 गोष्टी 1885च्या आधी लोकांच्या पुढे आल्या आणि त्याच्यामुळे एक अशी संघटना स्थापन झाली, की ज्याच्यामुळं आपल्याला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं. आलं लक्षात? म्हणजे काय, की आपल्याला तोपर्यंत का एखादी संघटना स्थापन झाली नव्हती? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. ओके. त्याच्यानंतर हळू ती भारतामध्ये आल्यानंतर जी काही त्यांनी व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले या गोष्टी आपण म्हणत होतो. मग तेव्हा का एखादी अशी संघटना का नाही स्थापन झाली? म्हणजे सुरुवातीचा एवढा वेळ का गेला, की ही संघटना स्थापन होण्यामागे? म्हणजे एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगावीशी वाटते, की आपण 1857 चा उठाव बघितला. हा जर 1857 चा उठाव एखाद्या संघटनेमार्फत जी आंतरराष्ट्रीय लेव्हलची होती, जिचा सगळीकडे संपर्क होता, अशा संघटनेमार्फत जर केला गेला असता, त्याच्यामुळं काय झालं असतं, की एकसूत्रता आली असती आणि एकसूत्रता आली असती त्याच्यामुळे काय झालं असतं, की ॲट अ टाईम उठाव सगळीकडे झाला असता आणि इंग्रजांना तेवढं प्रिपरेशन करण्यासाठी टाईम मिळाला नसता आणि त्याचं यश काहीतरी आज वेगळं असतं. म्हणजे ही संघटना नसणं, हे सुद्धा आपल्या 1857च्या उठावाच्या अपयशाचं कारण होतं. आलं लक्षात? त्याच्यामुळं कुठेतरी कुठेतरी लोक एका अ, छायाछत्राखाली येणं गरजेचं होतं. कुठेतरी लोकांमध्ये एक एकजुटीची भावना निर्माण होणं खूप आवश्यक होती. नाहीतर काय होतं, की प्रत्येक जण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परीने उठाव करत होता. त्याच्यामध्ये एकसूत्रता नव्हती. काल त्याच्यामध्ये पूर्ण लोकांचा पाठिंबा मिळत नव्हता आणि स्वातंत्र्याचं आंदोलन नाही काय म्हणलं तरी असं भरकटत चाललं होतं. जोपर्यंत भरकटत होतं, की एखादी अशी संघटना येणं खूप आवश्यक होतं, की जी सगळ्यांना एका बंधनात बांधून ठेवेल आणि ती संघटना म्हणजेच आपण काय म्हणतो काँग्रेस. आलं लक्षात? मग ही काँग्रेस स्थापन झाली कधी तर 1885 ला. तर त्याच्यामध्ये काँग्रेस स्थापनेची जी कारणं आहेत, ती कारणं आपल्याला बघायची आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला, की काँग्रेसची स्थापना होण्यामागे खालीलपैकी कोणतं कारण महत्त्वाचं होतं? आणि त्याच्यामध्ये जर ऑप्शन नंबर असा आला, की विविध समाज सुधारणेच्या चळवळी, तर ते उत्तर एकदम बरोबर असणार आहे. कारण समाज सुधारला, लोकांना आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची किंवा जे इंग्रज व्यापारासाठी आले होते, त्यांनी कसं काय परत राज्यकर्ते बनले आणि कसा काय अन्याय केला, तो अन्यायाची जाणीव समाज सुधारणेमुळे झाली. कळालं? त्याच्यामुळं मग आता वेगवेगळे समाज सुधारक असतील, तो एक स्वतंत्र अभ्यासाचा मुद्दा आहे. पण काँग्रेस स्थापना होण्यामागं, की विविध समाज सुधारणा ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी आता सांगितली होती काँग्रेस स्थापना होण्यामागे, ती म्हणजे काय? शिक्षण. ती म्हणजे कुठली? शिक्षण. म्हणजे लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात लोकं आली आणि शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळं, की शिक्षण ज्यावेळेस लोकांना मिळतं, त्यावेळेस अजून एकदा आपल्याला अन्यायाची जाणीव कळते. कारण शिकतो ज्यावेळेस आपण माणूस, त्याच्यावेळेस त्याला अन्यायाची जाणीव कळते आणि शिक्षण ही गोष्ट भारतीयांच्या म्हणजे तेवढी इझिली अवेलेबल नव्हती. परंतु लोकं शिक्षत गेले आणि शिकत गेल्यामुळं हे इंग्रज हे आपल्याला म्हणजे आपल्या भारतावरती आलेले इंग्रज हे काहीतरी त्यांची हुकूमशाही आहे आणि ते आपल्याला आपला हक्क देत नाहीयेत याची जाणीव भारतीय लोकांना तेव्हाच झाली, की ज्यावेळेस त्यांच्या हाती काय पडलं? शिक्षण. मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्या गोष्टी असतील, तर मग आपल्या सगळ्यांना माहिती असेल, की विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये शिक्षणासाठीच्या बऱ्याचशा काय झाल्या सुधारणा करण्यात आल्या आणि विल्यम बेंटिंगचा काळ होता 1835 चा.
ओके. मग या विल्यमच्या बेंटिंगच्या काळामध्ये आलेल्या शिक्षणाबद्दलच्या सुधारणा. परंतु हे शिक्षण होतं जे विल्यम बेंटिंगच्या काळातलं, ते त्यानं सांगितलं होतं, की पाश्चात्य शिक्षणाचा त्यानं काय केला होता, पुरस्कार केला होता. पण काही भारतीय लोकं ही पाश्चात्य शिक्षण पण घेत होती आणि शिक्षण ज्यावेळेस घेतलं, त्यावेळेस लोकांना त्यांच्या कुठेतरी असं वाटलं, की आपण एकजूट असलं पाहिजे आणि शिक्षण ही दुसरी कारणीभूत गोष्ट होती, की काँग्रेस स्थापनेमागची. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण काँग्रेस मागचं ते म्हणजे वृत्तपत्रांचं असणारं कार्य. वृत्तपत्रांचं कार्य. ओके. कितीतरी गव्हर्नरांनी काय केलं, की वृत्तपत्रांवरती आपल्या भारतीय वृत्तपत्रांवरती बरेचसे निर्बंध आणले. काल इंग्रजी वृत्तपत्रांना तेवढी मुभा दिली, पण तेवढी मुभा कुणाला दिली नाही, भारतीय वृत्तपत्रांना दिली नाही. परंतु जी काही वृत्तपत्र त्या ठिकाणी होती, त्यांनी चांगलं कार्य केलं. मग त्याच्यामध्ये इंडियन मिरर हे वृत्तपत्र असेल कलकत्त्यामधलं, त्यांनी चांगलं कार्य केलं. त्याच्यानंतर इंदू प्रकाश असेल आपल्या मुंबईमधलं, त्यांनी चांगलं केलं. द हिंदू मद्रासमधलं, ओके. त्याच्यानंतर लाहोरमध्ये होतं ट्रिब्यून, ओके. ट्रिब्यून हे वृत्तपत्र लाहोर. यांनी काय झालं, की वृत्तपत्रांमुळं जे काही शिक्षक मंडळी होते किंवा जे काही समाज सुधारणारी मंडळी होती, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यात मदत झाली, या वृत्तपत्रांमुळं. आणि ते वृत्तपत्र सुद्धा महत्वाची गोष्ट होती, की समाजामध्ये एक क्रांती निर्माण करण्याचं आणि वृत्तपत्रांचं कार्य हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं होतं. काय? ते म्हणजे काँग्रेस स्थापना होण्यामागचं. ओके. परीक्षेमध्ये ज्यावेळेस प्रश्न हा विथआऊट फॅक्च्युअल विचारला जातो, त्यावेळेस तो इतिहासामध्ये 100 प्रश्न हा कॉन्सेप्च्युअलच येतो. कळालं? मग 1857च्या उठावाच्या कारणांमध्ये मी मागाशी सॉरी काँग्रेस स्थापना होण्याच्या कारणांमध्ये मागास सांगितलं मी, की पहिली गोष्ट म्हणजे धर्मसुधारणा चळवळ, दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण आणि तिसरं म्हणजे वृत्तपत्रांनी त्यावेळेस केलेले कार्य. आता ह्या ज्या प्रत्येक गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या अभ्यासाचा मुद्दा आहेत. आपल्याला वृत्तपत्र बघायचे आहेत, कुणी कुठलं काढलं होतं. शिक्षण पण बघायचंय, शिक्षणाच्या बाबतीत कशी सुधारणा घडली. त्याच्यानंतर समाजसुधारक तर ऑलरेडी आपल्याला सगळे विथ डिटेल्स बघायचे आहेत. पण हे सगळं स्वतंत्र अभ्यासाचा मुद्दा आहे. परंतु ही एकत्रितपणे कुणाला कारणीभूत आहेत, तर ती काँग्रेसची स्थापना होण्यासाठी कारणीभूत आहे. आलं लक्षात? मग त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्या? तर वेगवेगळे लागलेले शोध असतील किंवा वेगवेगळे इन्व्हेन्शन्स असतील. त्याच्यामध्ये मग रेल्वे असेल, ओके, तारायंत्र असेल. याच्यामुळे पण काय झालं, की लोकांमध्ये प्रबोधन होण्यास मदत झाली. ओके. मी कसं सांगितलं तुम्हाला त्या दिवशी 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे सांगत असताना सांगितलं, की 1853 साली जो रेल्वे भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्या रेल्वेमुळं इंग्रजांना मदत झाली, की त्यांचे सैन्य भारतामध्ये पसरवण्यासाठी आणि ते सैन्य पसरवलं गेलं आणि जिथं उठाव झाला तिथं ऑन टाईम सैन्य त्यांना पाठवणं शक्य झालं आणि त्याच्यामुळं हा उठाव काय झाला, अयशस्वी झाला आणि आपल्याला जो आधुनिक शस्त्रसामुग्री आणि ही दळणवळणाची अपयश नसणं हे आपल्या 1857च्या उठावाचं अपयश होतं. मग हे अपयश जरी असलं तरी रेल्वे आणि तारायंत्रणामुळे काय झालं, की तार यंत्रणामध्ये माहिती पोहोचवणं सोपं झालं. रेल्वेमुळे लोकांना इकडे-तिकडे जाणं सोपं झालं, प्रबोधन सोपं झालं आणि त्याच्यामुळं काय झालंय, की लोकांमध्ये एक जागृती निर्माण झाली आणि त्याच जागृतीचा परिणाम पण काय होऊ शकतो आपल्या अ, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमागे होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर अजून काही कारणं आहेत. म्हणजे जी कारणं इंग्रजांच्या राज्यकारभाराविषयी आहेत. म्हणजे इंग्रजांनी अतिकेंद्री धोरण होतं त्यांचं आर्थिक बाबतीत. म्हणजे आर्थिक बाबतीत असेल, सामाजिक बाबतीमध्ये असेल, कळालं? म्हणजे ज्यामुळं काय होता 1857चा उठाव घडला होता. मग आर्थिक, सामाजिक, लष्करी ही जी काही इंग्रजांचं त्याच्यामध्ये असणारं अन्यायाचं स्वरूप होतं, त्याच्यामध्ये पण लोक वैतागले होते आणि त्यांना असं कुठेतरी वाटत होतं, की काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे उठावासारखी एखादी गोष्ट केली पाहिजे. पण लोकांच्या मनामध्ये ही भावना होती, की उठाव जरी केला तरी त्याला तेवढं यश येत नव्हतं. जे 1857च्या उठावाचं एक्झाम्पल सरांच्या डोळ्यापुढे होतं. त्याच्यामुळे कुठेतरी एक सूत्रता पाहिजे आपल्या लढ्यामध्ये. आणि ती एक सूत्रता निर्माण होण्याची आपण ही सगळी काय बघतोय, कारणं बघतोय. त्याच्यानंतर काही ब्रिटिश गव्हर्नर त्याच्यामध्ये कारणीभूत होते. मग त्याच्यामध्ये लॉर्ड लिटन असेल, ओके. लॉर्ड लिटनची दडपशाही आहे. ही आपल्याला स्वतंत्र बघण्याचा मुद्दा आहे. पण आता तात्पुरतं लक्षात घ्या, की लिटनचं अन्यायकारक धोरण हे सुद्धा काँग्रेसच्या स्थापनेला खूप मोठं कारणीभूत होतं. मग त्याच्यामध्ये त्यानं आणलेला आर्म्स ॲक्ट असेल, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट असेल, ज्यामुळं वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती बंधनं आणली. ॲक्टमुळं काय झालं लोकांना शस्त्रसामुग्री वापरण्यास बंदी आली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपण काल बेरडचा जो हे बघितला, उठाव बघितला. बेरडचा उठाव. त्या बेरडच्या उठावामध्ये सांगितलं आपण बेरडचा उठाव का झाला होता? कारण बेरडच्या जी आदिवासी जमात होती तिथली त्यांना शस्त्र वापरण्याची त्यांच्यामध्ये एक परंपरा होती आणि ती शस्त्र न वापरू दिल्यामुळे बेरडच्या
लोकांनी उठाव केला होता. मग तशाच प्रकारचं लॉर्ड लिटनने एक धोरण आणलं होतं, की आर्म्स ॲक्ट आणला होता. त्याच्यामुळे लोकांना शस्त्रसामुग्री वापरता आली नाहीत. त्याच्यानंतर वृत्तपत्रांवरती कडक निर्बंध आणले. त्याच्यानंतर ICS परीक्षेचं वय त्यानं कमी केलं. मग या गोष्टी ज्या होत्या चुकीच्या, या कारणीभूत होत्या काय? तर 1885 ला काँग्रेस स्थापना होण्यामागचं. आलं लक्षात? म्हणजे काही अ, या सगळ्या गोष्टींमुळं 1885 साली काय झाली? काँग्रेस स्थापन झाली. येतंय लक्षात? मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की मग सर फक्त काँग्रेसच स्थापन झाली का? त्याच्या आधी कुठल्या संघटना नाहीत का स्थापन झाल्या, ज्या राष्ट्रीय स्वरूपाच्या होत्या? तर असं काही नाही. बऱ्याचशा संघटना स्थापन झाल्या होत्या. परंतु त्यांना राष्ट्रीय स्वरूप नव्हतं. त्या काय होत्या? वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत होत्या. त्याला त्यांना राष्ट्रीय स्वरूप नव्हतं. म्हणजे आपल्याला सांगायचा मुद्दा झाला तर बॉम्बे असोसिएशन होती. 1852 साली स्थापन झालेली. ती फक्त ते फक्त कुठल्या भागापुरती मर्यादित होती? तर ती बऱ्यापैकी नावातच आहे मुंबई. मुंबईमध्ये मर्यादित होती. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की या 1857 च्या उठावानंतर काल वेगवेगळं नेतृत्व भारताला मिळण्याची सुरुवात झाली. कारण ते नेतृत्व कुठं अवेलेबल नव्हतं, तर 1857 च्या उठावामध्ये. मग बऱ्याचशा संघटना स्थापनही झाल्या होत्या. परंतु त्या संघटना ऑल इंडिया लेव्हलला नव्हत्या. मग ही मुंबईमधलं बॉम्बे असोसिएशन असेल, नंतर इंडियन असोसिएशन ही स्थापन झालेली संघटना होती बंगालमध्ये. काही क्रांतिकारकांनी स्थापन केली होती 1876 साली. परंतु ह्या ज्या संघटना होत्या, त्यांचं स्वरूप राष्ट्रीय पातळीचं नव्हतं. ओके. त्यांचं स्वरूप राष्ट्रीय पातळीचं नव्हतं. त्याच्यामुळे लोक एकजूट होणं तेवढं पॉसिबल नव्हतं याच्यात. मग ह्या संघटना कुठेतरी मागं पडल्या आणि एक चळवळ स्थापन झाली, ती म्हणजे कुठली? काँग्रेस. आता एक मुद्दा इथं मला आवर्जून सांगावासा वाटतो, की काँग्रेस स्थापन होण्यामागं सुद्धा भारतीय लोकांचा हात किंवा भारत इनिशिएटिव्ह जे म्हणतो आपण इनिशिएटिव्ह, म्हणजे कोणतीही गोष्ट स्थापन ज्यावेळेस होते, ओके, ज्यावेळेस कोणतीही गोष्ट ज्यावेळेस उदयाला येते, त्यावेळेस ते कुठेतरी ठिणगी म्हणतो ना आपण, ती ठिणगी अ, लागत असते. परंतु एक चूक म्हणजे मला सांगण्यासाठी वाईट वाटतं, की काँग्रेस जी स्थापन झाली, ती काँग्रेस स्थापन होण्यामागे सुद्धा ब्रिटिश लोकांचा हात आहे. म्हणजे ज्या इंग्रजांच्या विरोधात आपल्याला लढायचंय, त्या इंग्रजांच्या विरुद्ध एकजुटीने लढा, असं पण आपल्याला समजलं नाही. आपल्याला पण ते एखाद्या इंग्रजांना सांगावं लागलं. ही एक वाईट गोष्ट आपल्या बाबतीमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये ॲलन ह्यून असेल, विल्यम वेडरबर्ग असेल, लॉर्ड डफरिन असेल, जी पुढे आपल्याला नावं बघायची आहेत. त्यांच्यामुळं काँग्रेस स्थापन होण्यास काय झाली? मदत झाली. ओके. तर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक चॅप्टर शिकत असताना आपण कसं शिकतोय, की टू द पॉइंट शिकतोय. म्हणजे त्याच्या मागची कारणं बघतोय आपण. ओके. त्याच्या मागचं असणारं नेमकं ती गोष्ट घडली कशी आणि त्या गोष्टीचा असणारा परिणाम. अशा 3 टप्प्यामध्ये आपण काय करतोय, प्रत्येक चॅप्टर शिकतोय. ओके. तर आता राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाची कारणं आपण बघितली, तर ती थोडक्यात कारणं विथ डिटेल आपण बघूया. त्याच्यामध्ये मग धर्म सुधारणा चळवळ असेल, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. वेगवेगळी जी धार्मिक वेगवेगळे समाजसुधारक आले. त्यांनी लोकांमध्ये जी जागृती केली, त्याच्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस उदयास येणं सोपं झालं. त्याच्यामुळे नंतर शिक्षण, मी आत्ताच सांगितलं, लोकांमध्ये शिक्षणाचा जो प्रवाह आला, त्या शिक्षणामुळं लोकांमध्ये एक जागृती घडली. त्याच्यामुळे पण काँग्रेस स्थापन होण्यास मदत झाली. मी आत्ताच सांगितलं, जो लॉर्ड लिटन होता, तो अतिशय क्रूर त्याचा राज्यकारभार होता. त्याने वेगवेगळी गोष्टी त्यामध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट असेल, आर्म्स ॲक्ट असतील, त्याच्यानंतर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचं भारतीयांसाठीचं वय कमी करणं, या गोष्टी असतील. या गोष्टींमुळे सुद्धा काय झालं, लोक कंटाळले होते. भीषण दुष्काळ हे सुद्धा कारण आहे बघा. एक दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळातच काय झालं, दिल्लीचा दरबार त्या लॉर्ड लिटननं भरवला आणि त्या दरबारामध्ये राणीच्या दरबारामध्ये त्यानं पुष्कळ खर्च केला. काल म्हणजे हे सुद्धा कारण होतं महत्वाचं. अफगाणिस्तानचे निष्कारण युद्ध, म्हणजे शेजारील राष्ट्रांशी विनाकारण युद्ध करणं आणि त्या युद्धामध्ये विनाकारण पैसा खर्च करणं, हे सुद्धा काँग्रेस स्थापन होण्यामागचं एक कारण होतं. मी आता सांगितलं वृत्तपत्रांची मुस्काटदाबी. काल म्हणजे फक्त इंग्रजी ब्रिटिशांचं कौतुक गाणाऱ्याच वृत्तपत्रांना चांगलं म्हणायचं आणि जी वृत्तपत्र जी वृत्तपत्र चांगलं म्हणजे एक सामाजिक जागृती करायची, जी खरं मांडायची, त्या वृत्तपत्रांना कुठेतरी बंदी आणायची. म्हणजे ही वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होती. पाश्चात्य शिक्षण मी तुम्हाला सांगितलं, की शिक्षण लोकांना मिळालं, म्हणजे इंग्रजी लोकांचा राज्यकारभार हा बऱ्यापैकी इंग्रजी भाषेतून चालायचा. ते काय करत होते भारतीयांना समजत नव्हतं. परंतु काही भारतीय लोकांनी पाश्चात्य शिक्षण आत्मसात केलं आणि त्याच्यामुळं त्यांच्या राज्यकारभाराला जवळून बघता आलं आणि त्याच्यामुळं काय झाली, अन्यायाची जी भावना आपल्या मनामध्ये ती निर्माण झाण्याची मदत झाली.
सरकारचे भारताप्रती पक्षपाती धोरण काल म्हणजे इतर जे वसाहती होत्या इंग्रजांच्या तिथं त्यांना एक सूट दिली जायची. परंतु भारताला कुठेतरी दडपशाहीची गोष्ट आणली जात होती. मी आत्ता सांगितलं ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचं जे वय होतं ते 21 होतं आणि ते किती केलं परत 19 केलं. म्हणजे इट इस इम्पॉसिबल 19व्या वर्षी ही परीक्षा पास करणं हे जवळ-जवळ अवघडच होतं. म्हणजे भारतीयांना प्रशासनात येऊनच द्यायचं नाही. भारतीय जर प्रशासनात आले तर त्यांना कळेल की आपण किती त्यांच्यावर अन्याय करतोय. येतंय लक्षात? त्याच्यामुळं हे वय कमी त्यांनी केलं. लॉर्ड रिपन लिटन नंतर लॉर्ड रिपन आला होता. त्यानं काहीतरी जागृती करण्याचं काम केलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या. त्याच्यानंतर जे वृत्तपत्रांवरचं बंधन हटवलं. त्याच्यामुळं काय झालं विचार विनिमय वाढला वृत्तपत्र ओपन झाल्यामुळं आणि ते सुद्धा एक कारण होतं राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेमागचं आणि इल्बर्ट बिल प्रकरण. आता इल्बर्ट बिल प्रकरण हे काय आहे? ते थोडक्यात सांगतो. इल्बर्ट नावाचा एक लॉर्ड रिपनचा सहकारी होता. त्यानं काय केलं होतं असं बिल आणलं होतं. ज्या बिलामुळं एक ते बिल जे होतं ते न्याय व्यवस्थेमधलं होतं. ओके. मग त्यानं असं बिल आणलं, की जे सीनियर न्यायाधीश आहेत किंवा ज्यांना न्यायदानाचा चांगला अनुभव आहे, त्यांना न्याय देण्याचा अधिकार दिला आणि सगळ्यांनाच दिला. म्हणजे तिथं भारतीय आणि इंग्रज असा भेद केला नाही. त्याच्यामुळे काय झालं, की जे शिक्षित भारतीय न्यायाधीश आहेत, ते सुद्धा ब्रिटिश लोकांना शिक्षा करू लागले. म्हणजे न्यायाधीश जर एखादा भारतीय असेल आणि एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जर कुठला गुन्हा केला असेल आणि त्याला जर कोर्टात उभं केलं आणि तिथं जर भारतीय न्यायाधीश असेल, तर तो सुद्धा ह्यांना शिक्षा सुनवू शकत होता. मग इंग्रजांना असं वाटलं, की ज्या देशावरती आपण राज्य करतोय, त्या देशातलीच लोकं आम्हाला कसं काय शिक्षा ठोठावू शकतात. त्याच्यामुळं हे चांगलं बिल होतं खरं तर लॉर्ड रिपन आणलेलं. लॉर्ड रिपन हा उदारमतवादीच होता. पण ह्या लॉर्ड रिपनवरती काय केला, महाभियोग चालवला गेला. ब्रिटनमध्ये त्याच्या विरुद्ध कट कारस्थान झाली. म्हणजे ज्या देशावरती आपण राज्य करतोय, त्या देशातल्या लोकांनाच आपल्याला शिक्षा करण्याचा अधिकार त्या लॉर्ड रिपननं कसं काय दिला? मग त्याच्यामुळे हे इल्बर प्रकरण झालं आणि इल्बर प्रकरणामुळे काय झालं, की लॉर्ड रिपनला राजीनामा द्यायला लागला आणि ही सुद्धा गोष्ट लोकांच्या मनामध्ये आली, की जे ब्रिटिश अधिकारी कुठेतरी चांगलं धोरण आखण्याचा प्रयत्न करतायत, कुठेतरी चांगली घडी बसवण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांना सुद्धा हे काय करतंय ब्रिटिश सरकार विरोध करतंय. म्हणजे अशी जी महत्वाची कारणं होती, त्या सगळ्या कारणांमुळं ह्या राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेची जी काय काँग्रेस कुठेतरी लोकांना एक केंद्र हवं होतं, केंद्र. ओके. कुठेतरी लोकांना एक छप्पर एकदम गावरान भाषेत सांगतो मी, कुठेतरी एक छप्पर पाहिजे होतं. कुठेतरी एक एकजुटीपणा पाहिजे होता. कोणासाठी? तर या इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी. आलं लक्षात? मुद्दा हा आहे, की आपण कारणं समजून घेत नाही. ओके. म्हणजे काँग्रेसनं काय केलं? कुठला अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होता? या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. पण राहतो कुठं मागं, की ही काँग्रेस नेमकी स्थापन झाली कशी? आलं लक्षात? या काँग्रेस स्थापनेमागचं नेमकं गोष्टी काय आहेत? कुठल्या-कुठल्या गोष्टींमुळं ह्या काँग्रेस स्थापन होण्यास मदत झाली? मग ही गोष्ट ज्यावेळेस आपण अभ्यासामध्ये घेतो, त्यावेळेस कुठेतरी आयोग काय करतं तुमचा अभ्यास तपासण्यासाठी एखादा बॅकग्राऊंडचा प्रश्न विचारतो. ओके. आणि जेव्हा प्रश्न बॅकग्राऊंडचा येतो बॅकग्राऊंडचा प्रश्न येतो. त्यावेळी काय होतं, की आपण थोडंसं गडबडतो आणि चुकतं. म्हणजे टू द पॉइंट आपण कुठे येतो, की डायरेक्ट राष्ट्रीय काँग्रेस म्हणले, की आपण सुरू कुठून करतो, की राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं. त्याचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. 72 प्रतिनिधी उपस्थित होते आणि पुण्याला होणार होतं आणि मुंबईला झालं. इथपासून काँग्रेसच्या अभ्यासाला सुरुवात करायची नाही कधीच. त्याच्या मागचं कारण काय होतं? काँग्रेस कशी स्थापन झाली? हे मुद्दा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचा होता आणि तो आत्ता आपण शिकलोय. कळालं की म्हणजे नेमकं काँग्रेस का स्थापन झालं ते. आलं लक्षात? आता डायरेक्ट आपण कुठं जाऊयात ॲक्चुअली काँग्रेस स्थापन झाली म्हणजे नेमकं काय झालं ते आपल्याला बघायचंय. ओके. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे ही जी महत्त्वाची कारणं आहेत, ती कशाची आहेत काँग्रेस स्थापन होण्यामागची. चला आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आवर्जून, इथं नीट लक्ष द्या व्यवस्थित, की जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हा खूप शिक्षित माणूस होता. ओके. या माणसानं काय केलं होतं 1870 मध्ये इंडियन असोसिएशन नावाची एक संस्था स्थापन केली होती. 70 नाही ॲक्चुअली इथे 76 आहे लक्षात ठेवा. 1876 साली इंडियन असोसिएशन नावाची संस्था जी होती, ती कुठे केली होती? ही सुशिक्षितांची संस्था होती. ती केली होती स्थापन बंगालमध्ये. ओके. ती कुठे स्थापन केली होती त्यांनी? बंगालमध्ये आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींना असं वाटत होतं, की कुठेतरी आपण एका छायाचित्राखाली यायला पाहिजे. म्हणून सुरुवात खरं कोणी केली तर सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी केली. मग यासाठी काय केलं त्यांनी स्थापन? तर इंडियन असोसिएशन नावाची संस्था. साल लक्षात ठेवा परीक्षेमध्ये
कंबाईनला एक गोष्ट असते, की टू द साल विचारायचं डायरेक्ट. मग ते साल कुठलं आहे 1876. आलं लक्षात? 1876 मध्ये इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी. कशासाठी? तर एक सरकारविरुद्ध जनमत एकत्र झालं पाहिजे तिथं. आलं लक्षात? मग लवकरच त्या इंडियन असोसिएशननं काही चळवळी हाती घेतल्या. मग त्याच्यामध्ये जे ICSचं वय कमी केलं होतं ते वाढवायचं होतं. झालं म्हणजे जे 19 वय केलं होतं ते कुठेतरी वाढवून 22 करा, असं त्या इंडियन असोसिएशनचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर वेगवेगळे महत्वाकांक्षी तरुण त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. म्हणजे लाला मोहन बोस यांच्यासारखे तरुण, की ज्यांनी एक शिष्टमंडळ अमेरिकेत पाठवलं होतं. कशासाठी? तर समाज सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि ICSचं वय वाढवण्यासाठी. म्हणजे ही जी एक संस्था होती स्थापन केलेली, ते पण सुरेंद्रनाथ बॅनर्जीची 1876 साली. पण ती कशी नव्हती मी आता सांगितलं. ह्याचा ह्याचा वीक पॉइंट काय होता? तर ही कुठं होती? फक्त बंगालमध्ये. ऑल इंडिया लेव्हलची ती संस्था नव्हती. म्हणजे पार्श्वभूमी काय, की कुठेतरी संस्था स्थापन करण्याची आपल्याला काय होती? थोडीशी पार्श्वभूमी होती. नंतर या सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी काय केलं? 1883 साली अजून एक इंडियन नॅशनल कॉन्फरन्स नावाची काय काढली? संस्था काढली. बघा परत एकदा लक्षात घ्या. या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय केलं? कलकत्ता येथे इंडियन नॅशनल कॉन्फरन्स नावाची एक परिषद म्हणू शकतो आपण, ती भरवली. मग ह्याचा पण उद्देश काय होता, की लोकांनी एकजूट व्हायचं. ओके, एकजूट व्हायचं आणि लोक एकजूट करण्यामागे मी तर खरं म्हणेल या सुरेंद्रनाथ बॅनर्जीचा खूप हात आहे. आता इथं इंडियन नॅशनल कॉन्फरन्स, आता इथं इंडियन असोसिएशन बंगालपुरती मर्यादित होती. पण इथं इंडियन असोसिएशन ही पूर्ण इंडियासाठी होती. मग त्यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी ठरवलं होतं, की पूर्ण देशातील प्रतिनिधी एकत्र बोलवायचे आणि त्यांची एक परिषद भरवायची. पण कालांतरानं काय झालं, काँग्रेस स्थापन झाल्याने या सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी काय केलं, आपली इंडियन नॅशनल जी कॉन्फरन्स होती, कॉन्फरन्स म्हणजे परिषद, ती परत काँग्रेसमध्ये विलीन केली. परंतु आपण जे म्हणत होतो किंवा भारतीयांना एखादी परिषद किंवा ऑल इंडिया लेव्हलची संघटना स्थापन करता येत नव्हती. परंतु त्याच्यासाठी एक अपवाद आहे. तो अपवाद म्हणजे कुणाचा मी सांगितलं तुम्हाला, सुरेंद्रनाथ बॅनर्जीचा. ज्यांनी काय केलं होतं 1883 साली कोणती इंडियन नॅशनल कॉन्फरन्स ही ऑल इंडिया लेव्हलची काय केली होती? संस्था स्थापन केली होती. आलं लक्षात? आणि या परीक्षेमध्ये जर प्रश्न आला, की खालीलपैकी कोणत्या संस्थेचं परत काँग्रेस स्थापन झाल्यानंतर काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालं? तर ते आहे इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके. म्हणजे काँग्रेस स्थापने मागं होण्यामागं मी सांगितलं की ॲलन ह्यूमचा हात होता जो आपल्याला पुढे बघायचा आहे. डफरीनचा हात होता, विल्यम वेडरबर्गचा हात होता. पण कुठल्या भारतीय व्यक्तीचा महत्वाचा वाटा होता त्याच्यामध्ये? तर आवर्जून नाव त्याचं घेतलं जाईल ते म्हणजे कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कारण त्यांनी कुठेतरी संस्था स्थापन करण्याची सुरुवात केली होती ऑल इंडिया लेव्हलची. आलं लक्षात? तर हे 2 संघटना लक्षात घ्या. आता आपण नेमकं काँग्रेस स्थापन झाली, त्यास नेमकं काय घडलं पार्श्वभूमी ते आता थोडीशी बघूयात. एक ॲलन ॲक्टियन ह्यूम नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. बघा, आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये काय होतं किंवा लोकांना असं कळतं, की ॲलन ॲक्टियन ह्यूम हा डायरेक्ट विद्यार्थ्यांना अभ्यासाला घेतात 1857 म्हणजे उठावाच्या वेळी सॉरी काँग्रेस स्थापनेच्या वेळी. पण असं नाही. हा ॲलन ॲक्टियन ह्यूम हा 1857च्या उठावावेळी सुद्धा भारतात हजर होता. तो कुठं होता? तर हा एक इटावा जिल्हा होता. या इटावा जिल्ह्यामध्ये तो एक मॅजिस्ट्रेट म्हणून काम करत होता. ओके. म्हणजे त्यानं 1857चा उठाव अगदी जवळून बघितला होता. कोणी? तर ह्या ॲलन ॲक्टियन ह्यूमनं. आता ज्या माणसानं 1857चा उठाव हा खूप जवळून बघितलाय, तर त्याला ही गोष्ट 100% कळाली असेल, की भारत म्हणण्यापेक्षा हा 1857चा उठाव का फसला? कारण त्यांना ही गोष्ट कळाली असणार आहे, की 1857चा उठाव का फसला? हा यासाठी फसला, की काय नव्हतं? तर नेतृत्व नव्हतं. काय नव्हतं? या उठावाला नव्हतं नेतृत्व आणि नेतृत्व नसल्यामुळं ह्या ॲलन ॲक्टियन ह्यूमलाच असं कुठेतरी वाटू लागलं, की आता भारतीयांना कुठेतरी एका नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व मिळण्यासाठी या एका ब्रिटिश माणसानंच पुढाकार घेतला. जसं मी मगाशी सांगत होतो तुम्हाला, की ज्या काँग्रेसनं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या काँग्रेस स्थापन होण्यामागं सुद्धा ब्रिटिशच आहेत. येतंय लक्षात? मग हे जे ॲलन ॲक्टिव ह्यूम आहे, यांनी 1884 साली इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना स्थापन केली आणि याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात घ्या. आता ह्यानं इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना स्थापन केली. पण का केली? मी सांगितलं का केली? कारण त्याला असं कुठेतरी एका छपरेखाली लोकांना आणायचं होतं. छप्पर. कळालं? मग त्याने काय केलं? इंडियन नॅशनल युनियन स्थापन केलं आणि ते इंडियन नॅशनल युनियनच्या माध्यमातून त्यानं काय केलं, की एक परिषद भरवायला सुरुवात केली आणि लोकांना सगळ्या एका छायाचित्राखाली आणण्याचं प्रयत्न केला.
परंतु त्याला तेवढ्या प्रमाणात काय आलं नाही, यश आले नाही. मग त्याने काय केलं, की जी लोकं होती, जे महत्त्वाचे भारतीय नेते होते, त्या भारतीय नेत्यांशी काय केलं त्यानं बोलणी चालू केली, की मी प्रयत्न करतोय किंवा मी सुरुवात केलेली आहे सगळ्या लोकांना एका छायाचित्राखाली आणण्याची. सो तुम्हाला जर स्वातंत्र्य मिळवायचे असेल, स्वातंत्र्य मिळवणे हा पहिला ॲलन ॲक्टिव्हचा उद्देश नव्हता स्वातंत्र्य मिळवून घेणे. तर ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम असं म्हणायचा, की जर तुम्हाला तुमच्या मागण्या मंजूर करायच्या असेल, जर तुम्हाला तुमचे हक्क पाहिजे असतील, तर तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय लेव्हलची काय असली पाहिजे, संघटना तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणून ॲलन ह्यूमनं काय केलं, की भारतीय नेत्यांशी बोलणी करायला चालू केलं. आलं लक्षात? मग ती बोलणी करायला चालू केल्यानंतर त्यानं काय केलं, डिसेंबर 1885 मध्ये या भारतीय सर्व नेत्यांचं काय बोलावलं, एक अधिवेशन बोलावलं. येतंय तुमच्या लक्षात? बघा, म्हणजे मी काय सांगतोय, की ही काँग्रेस स्थापना होण्यामागं पण महत्त्वाचा वाटा कुणाचा आहे? तर ह्या ह्यूमचा वाटा आहे. ह्यूमनंच पहिल्यांदा इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली. म्हणजे एक परिषद भरवली, ज्याच्यात त्यानं नेत्यांना बोलावलं आणि मग त्याला थोड्या फार प्रमाणात त्याने काय केलं, परत नेत्यांशी पण बोलणी चालू केली, की तुम्हाला तुमच्या हक्कानी मागण्या जर मंजूर करून घ्यायच्या असतील, तर तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय लेव्हलची काय पाहिजे, तुमच्याकडे एक संघटना पाहिजे. मग याला मदत कुणी केली ह्यूमला? तर ह्याला मदत करणारे पण कोण होते? ब्रिटिशच होते. कळालं? आता हे जी मी नावं सांगतो विद्यार्थ्यांना, ही नावं कुठेतरी तुम्ही लिहून घेणं पण अपेक्षित आहे. कळालं? कारण परीक्षेमध्ये आयोग कुठला प्रश्न विचारेल हे आपण सांगू शकत नाही. पण जी पार्श्वभूमी इथं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो, की काँग्रेस स्थापन कशी झाली, ती नीट समजून घेणं इथं आवश्यक आहे. ओके. मग त्याला कोणी मदत केली? तर एक विल्यम वेडरबर्ग नावाचा एक त्याचा सहकारी होता. वेडरबर्ग. ओके. या दोघांनी मिळून खरं तर पावलं उचलली होती आणि याला अंतिम स्वरूप देण्यात जी मदत केली, त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेसचा गव्हर्नर होता लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन. काल विल्यम वेडरबर्ग असेल, लॉर्ड डफरीन असेल, या 2 व्यक्तींनी त्या ॲलन ह्यूमला खूप मदत केली. काल हा वेडरबर्गच्या बाबतीमध्ये असं, की वेडरबर्ग सुद्धा भारतामध्ये बऱ्याच वेळापासून होता. यानं खरं तर जो आपला उठाव होता, तो पण बघितला होता. आपण जे वासुदेव बळवंत फडकेंचं युद्ध हे विक्टरबर्गनं जवळ बघितलं होतं. लॉर्ड डफरीन हा तत्कालीन गव्हर्नर होता. म्हणजे ही जी माणसं आहेत ह्यूम, वेटरबर्ग, डफरीन याच लोकांनी मदत केली कशासाठी? तर काँग्रेस स्थापन होण्यामागं. येतंय लक्षात तुमच्या? मग ह्यूमनं मी जसं सांगितलं तुम्हाला काही लोकांशी बोलणी चालू केली, की तुम्ही काय करा, एक आंतरराष्ट्रीय लेव्हलची संघटना स्थापन करा. मग त्यानं काय केलं, की हे जे अधिवेशन आहे सगळ्या नेत्यांचं ह्यूमनं, ते अधिवेशन त्यानं पहिल्यांदा तर पुण्यात घ्यायचं ठरवलं. म्हणजे राष्ट्रीय सभा जे सुरुवातीचं काँग्रेसचं नाव होतं राष्ट्रीय सभा, काल म्हणजेच काँग्रेस. तर ह्याचं पहिलं अधिवेशन होणार होतं पुण्यात. कळालं? पुण्यात. परंतु काय झालं, की सार्वजनिक सभेच्या वतीनं होणार होतं. परंतु ऐनवेळी त्या पुण्यामध्ये पसरली कॉलराची साथ आणि त्याच्यामुळं हे अधिवेशन कुठं घेतलं? मुंबईला. परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे, की पहिलं अधिवेशन जे आहे राष्ट्रीय सभेचं किंवा काँग्रेसचं, ते कुठे होणार होतं? कुठं होणार होतं? तर लक्षात घ्या, ते पुण्यात होणार होतं. पण कॉलराच्या साथीमुळं ते अधिवेशन कुठं भरलं? मुंबईला भरलं. कळालं? आणि ह्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे? तर ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम. लक्षात घ्या. ओके. चला. मग जी काँग्रेसची स्थापना होणार होती, ती काँग्रेसची स्थापनाचं जे ऑल इंडियाचे जे नेते होते राष्ट्रीय पातळीवरचे, त्यांना हे ॲलन ह्यूनं काय बोलवलं होतं? एका छायाचित्राखाली बोलवलं होतं आणि ते जे अधिवेशन आहे, ते पुण्यामध्ये भरणार होतं. परंतु काही कारणास्तव कारण कुठलं होतं, की तिथं काय पसरली? साथ पसरली. ओके. कुठल्या रोगाची? तर तो रोग होता कॉलरा. मग कॉलरामुळं तो रोग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता होती आणि मग ते अधिवेशन कुठं भरवलं? तर मुंबईला भरवलं. लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात, की अधिवेशन कुठं भरवलं जाणार होतं? तर ते पुण्याला. चला पुढे जाऊत आपण आता आणि ते अधिवेशन कुठं भरवलं? मुंबईला. आता तिथे ॲक्चुअली काय झालं आपल्याला बघायचं. बघा. तर हे जे अधिवेशन ते कुठं भरवलं? तर ते ठिकाण आहे बॉम्बेमधलं, मुंबईमधलं गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. कुठलं? गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. सचिव कोण होतं बघा. एक टू द पॉइंट नोट्स काढून आणलेले आहेत. म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना जास्त पॉइंट हुडकायची गरज नाही. इथं जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, तर तुमच्या लक्षात येईल, की नेमकं काय झालंय ते. तर ठिकाण, त्या अधिवेशनाचं ठिकाण विचारलं जाऊ शकतं. ते ठिकाण कुठलं आहे? गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. ओके. संस्थापक कोण आहेत? म्हणजे काँग्रेस स्थापना होणं महत्वाचं आणि जे सचिव पण होते ते कोण? मी सांगितलं तुम्हाला मगाशी तसं ॲलन ॲक्टव्हियन ह्यूम.
परीक्षेमध्ये विचारलं जातं काँग्रेसचे जनक कोणाला म्हणतात? तर काँग्रेसचे जनक पण त्यांनाच म्हणतात, कोणाला? ॲलन ॲक्टिव्हन ह्यूमॅन. आलं लक्षात? पहिल्या अधिवेशनाचा कार्यकाल 28 डिसेंबरला अधिवेशन भरलं होतं आणि ते जवळ-जवळ 4 दिवस चाललं होतं. 28, 29, 30 आणि 31 असं 4 दिवस हे अधिवेशन चाललं होतं. तारीख नीट लक्षात ठेवा. 28 डिसेंबर 1885 ते 31 डिसेंबर 1885 या 4 दिवसामध्ये हे काय झालं होतं? अधिवेशन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी. लक्षात घ्या. त्याचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. पण एक मुद्दा विद्यार्थ्यांच्या लक्षात नसतो, की हे व्योमेशचंद्र बॅनर्जींच्या आधी हे अध्यक्ष होणार होते लॉर्ड रे. काल लॉर्ड रे यांना अध्यक्ष करायचं चाललं होतं. परंतु ज्या लोकांच्या विरोधात आपण ही संघटना होतोय, त्याच लोकांचा माणूस हा या संघटनेचा अध्यक्ष असणं हे काही लोकांना पटलं नाही. आणि हा मुद्दा पण तेवढाच बरोबर होता. मग ह्या लॉर्ड रेच्या जागी कोणाची निवड केली? व्योमेशचंद्र बॅनर्जी यांची. म्हणजे बघा 2 गोष्टी इथं क्लिअर होतात, की अधिवेशन भरवणार कुठं होतं पहिलं अधिवेशन? तर ते पुण्याला. भरवलं कुठं? तर ते भरवलं मुंबईला. ओके. अधिवेशनाध्यक्ष कोणाला करणार होते? तर ते करणार होते लॉर्ड रेला. केलं कोणाला? व्योमेशचंद्र बॅनर्जी यांना. ओके. परीक्षेमध्ये पार्श्वभूमीचे पण प्रश्न विचारू शकतात. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामुळं हे पण लक्षात ठेवा, की या अधिवेशनाचे अध्यक्ष कुणाला करणार होते? लॉर्ड रेला. पण केलं कोणाला? तर व्योमेशचंद्र बॅनर्जींना. आता व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगायच्या आहेत. तर ते कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता, परंतु नाव कधी त्यांनी बदललं नव्हतं. त्यांचं नाव तेच होतं बॅनर्जी. परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्यांना नखशिखांत इंग्रज पण असं पण म्हणायचे. नखशिखांत म्हणजे काय? की नखापासून पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत त्यांचा पेहराव इंग्रजांसारखाच असायचा. म्हणजे तेवढे एवढे टापटीप राहायचे. म्हणून त्यांना काय म्हणलं जायचं? नखशिखांत इंग्रज. ओके. माझ्याकडे थोडासा त्यांचा एक इमेज असेल मला तुम्हाला दाखवण्यासाठी. 1 मिनिट. म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे कसं असतं, की ज्यावेळेस आपण ती व्यक्ती बघतो, त्यावेळेस ते आपल्याला बऱ्यापैकी लाँग टर्म लक्षात राहतं. एक जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला व्योमेशचंद्र बॅनर्जी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके. हे होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. ओके. व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 4 गोष्टी लक्षात ठेवा. तर काय? ते आहेत पहिले अध्यक्ष. ओके. पहिले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ओके. त्यांनी वकील म्हणून काम केलेलं आहे. वकील कुठं? कोलकाता न्यायालयात. ओके. कुठं काम केलंय त्यांनी? कोलकाता न्यायालयात. त्यांना काय म्हणलं जायचं? त्यांना नखशिखांत इंग्रज पण म्हटलं जायचं. नखशिखांत इंग्रज म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत त्यांचा पेहराव इंग्रजांसारखाच असायचा. म्हणून त्यांना काय म्हणलं जायचं? की नखशिखांत इंग्रज. असे हे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी ख्रिश्चन धर्माचा पण स्वीकार केला होता. लक्षात ठेवा. परंतु त्यांनी त्यांचं नाव बदललं नव्हतं. बॅनर्जी. एक प्रश्न विचारू शकतो, की व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या बाबतीमध्ये विधानं ओळखा. तर मग चुकीची विधानं आणि बरोबर विधानं याच्यामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित उत्तर काढावं लागेल. आलं लक्षात? तर हे आहेत कोण? व्योमेशचंद्र बॅनर्जी. कोण व्योमेशचंद्र बॅनर्जी? तर पहिले अध्यक्ष. कशाचे पहिले अध्यक्ष? तर राष्ट्रीय सभेचे. ज्याचं अधिवेशन कुठं भरवलं होतं मी सांगितलं? मुंबईला. कुठं भरणार होतं? पुण्याला. हे मी रिपीट यासाठी करतोय तुम्हाला, की परीक्षेमध्ये इथं लेक्चर तुम्ही बघता व्यवस्थित, पण ज्यावेळेस आपला प्रश्न समोर येतो, त्यावेळेस आपण काय होतो? थोडंसं गडबडतो. तर गडबडून जायची काही गरज नाही. चला. तर आता प्रतिनिधी. हे पण लक्षात ठेवा. किती दिवस अधिवेशन भरलं होतं? 4. 28 ते 31 डिसेंबर. ओके. नाव लक्षात घ्या. कुठं भरलं होतं? हे ठिकाण पण विचारतील. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. संस्थापक कोण? सचिव कोण? काँग्रेसचे जनक कोण? याचं एकच उत्तर आहे. कोण? ॲलन ॲक्टिव्हन ह्यू. ओके. त्यांनी इंडियन नॅशनल युनियन जी संस्था स्थापन केली होती त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणाला अध्यक्ष करणार होते? लॉर्ड रे. व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं असेल. ओके. चला पुढे जाऊत आपण. जे काय आपण शिकतोय ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि थोड्याशा तुमच्या नोट्स काढल्या तरी चालतील. चला. उपस्थित प्रतिनिधी. एकूण उपस्थित प्रतिनिधी होते 72. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाबाबतीत बरोबर विधाने ओळखा, चुकीची विधाने ओळखा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण प्रतिनिधी किती होते? तर 72. मग त्याच्यामध्ये प्रमुख कोण होतं बघा? दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, न्यायमूर्ती तेलंग असतील, दिनशा वाच्छा असतील, नरेंद्रनाथ सेन, गिरिजा भूषण मुखर्जी, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, आगरकर, नायडू,
सुब्रमण्यम अय्यर, व्ही. राघवाचार्य, आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा इत्यादी नेत्यांचा याच्यामध्ये सहभागी होता. काल म्हणजे ही नावं तुम्हाला रिपिटेटिव्ह रिडिंगनं लक्षात राहतील किंवा खालीलपैकी कोण काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनासाठी हजर होतं नव्हतं असा पण प्रश्न आयोग विचारू शकतो. फक्त टोटल प्रतिनिधी लक्षात घ्या की काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी हजर होते. तर टोटल आकडा जर तुम्हाला विचारला तर लक्षात असावा. टोटल किती प्रतिनिधी हजर होते तर ते होते 72. ओके. आता महत्वाचं म्हणजे काय, बॉम्बे प्रांतातील कोण होतं. ओके. बॉम्बे प्रांत म्हणजे आपल्या आपल्या बाजूचा. काल तर त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी असतील, बेहरामजी मलबारी असतील, ओके, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती चंदावरकर, कृष्णाजी नुलकर हे पुण्याकडून होते, रेहमतुल्ला सयानी असतील, शिवराम हरी साठे असतील, सीताराम चिपळूणकर, वामन शिवराव आपटे असतील, रामचंद्र उमरेश्वर साने, महादेव गोविंद रानडे असतील, काशीनाथ तेलंग असतील, गंगाराम मनसे, दिनशा वादशाह हे पण महत्वाचं नाव आहे. त्याच्यानंतर आरजी म्हणजे राघव भांडारकर असतील, गोगा म्हणजे गोपाळ गणेश आगरकर असतील, ही सगळी मंडळी पुण्याकडनं होती. कंसात केलंय ते टोटल बॉम्बे प्रांतातील 18 होते, लक्षात घ्या. इथं 16 नाव दिले. टोटल बॉम्बे प्रांतातील किती होते? 18. टोटल टोटल किती होते? 72. ओके. हा प्रश्न ह्या फॅक्च्युअल डाटा आहेत, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये ही नावं रिपीट वाचली. परीक्षेमध्ये म्हणण्यापेक्षा अभ्यास करत असताना ही ज्यावेळेस नावं तुम्ही रिपीट वाचाल त्यावेळेस ही लॉंग टर्म तुमच्या लक्षात राहतील. चला, पहिल्या अधिवेशनात हजर कोण होते इंग्रजी अधिकारी? हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. ओके. बघा, पहिल्या अधिवेशनामध्ये कोण इंग्रजी प्रतिनिधी हजर होते? तर नाव घ्या, ॲलन ॲक्टिव्हिन ह्यूम. मी आता सांगितलं ज्यांनी काँग्रेस स्थापनेमागे महत्वाचा होता, ज्यांना काँग्रेसचे जनक म्हणतात. ओके. काँग्रेसचे जनक ते ॲलन ह्यूम तिथे हजर होते. हेनरी कॉटन असतील, विल्यम वेडरबर्ग मी सांगितलं तुम्हाला की ज्यांनी काही उठाव महाराष्ट्रातले किंवा भारतातले, महाराष्ट्रातले म्हणेल मी वेडरबर्ग यांनी. ओके. महाराष्ट्रातले उठाव, फडकेंचा उठाव त्यांनी जवळून बघितला होता. तर असे जे व्यक्ती आहेत ते महत्वाचे होते. कशामध्ये? तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्यामागं. आणि हेच कुठं हजर होते? तर पहिल्या अधिवेशनाला. ॲलन ॲक्टिव्हिन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्ग. कोण हजर होतं नव्हतं हा प्रश्न आयोग विचारू शकतं, तर ते आपलं व्यवस्थित तिथं लक्ष असणं आवश्यक आहे. चला, आता पहिल्या अधिवेशनात काय केलं त्यांनी? पहिल्या अधिवेशन भरलं, पण त्या पहिल्या अधिवेशनामध्ये नेमक्या काय गोष्टी घडल्या ते पण तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. बघा, एक छोटीशी गोष्ट इथं नमूद करण्यासारखी की जी तुम्ही लक्षात घ्या की जी काँग्रेस होती, ओके, त्या काँग्रेसवरती सुरुवातीला सुरुवातीला ज्या नेत्यांचा प्रभाव होता, त्या नेत्यांना म्हणलं जायचं मवाळ. सुरुवातीला मवाळ लोक तिथं लय होती. ओके. दिनशा वासच्या असतील, दादाभाई नौरोजी असतील, व्योमेशचंद्र बॅनर्जी असतील, काल महादेव गोविंद रानडे असतील, गोखले असतील, हे जे लोक आहेत हे लोक मवाळ लोक म्हणून ओळखले जायचे. म्हणजे काय की त्यांचं जे आंदोलनाची पद्धत होती, जी काँग्रेसचा जो सुरुवातीचा पवित्रा होता तो काय होता, तर तो अर्ज, विनंत्या, त्याच्यानंतर म्हणजे क्रांतिकारी गोष्टी करण्या इतपत प्रबळ त्यावेळेस काँग्रेस नव्हती. कळालं? मग त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्ही बघचाल की काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात काय घडलं, तर त्याच्या मागे त्यांची मवाळ भूमिका तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्या मागे काय मिळेल तुम्हाला बघायला? मवाळ भूमिका. मग आता त्याच्यामध्ये बघा, इंडियन काउन्सिलवरील खर्च रद्द करावा. म्हणजे जे अनावश्यक म्हणण्यापेक्षा तो अतिरिक्त खर्च केला जात होता. पगार पाणी इंग्रजांचे असतील तो खरा करावा. लष्करी खर्चात कपात करावी. म्हणजे काय की बऱ्यापैकी लष्करावरती खर्च केला जायचा आणि त्या लष्कर खर्चामुळं कुठंतरी भारतीय पैशांची लूट होत होती. तो कमी करावा. ब्रह्मदेश खालसा करू नये. म्हणजे ब्रह्मदेश जो आहे सध्याचा, जो म्यानमार भारताच्या पलीकडचा, तो त्यांनी गिळंकृत करू नये. पुढील अधिवेशन कलकत्त्यालाच घ्यावं. म्हणजे 85 ला मुंबईला झालं, 86 ला कलकत्त्याला घ्यावं असं सांगितलं. मिठावरील कर पहिला रद्द करावा. जीवनावश्यक वस्तू आहे हे मीठ, त्याच्यावरचा कर रद्द करावा. मी मगाचपासून सांगत होतो की ICS परीक्षा जी आहे, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, ही परीक्षा व्हायची लंडनला. कळालं? मुळात बघा की इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा म्हणजे की प्रशासनात येण्यासाठी, भारतीयांनी प्रशासनात येण्यासाठी. आलं लक्षात? मग भारतीयांनी मुळात प्रशासनात येऊच नये याच्यासाठी काही अटी मुद्दाम इंग्रजांनी ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये काय, तर एक तर ही परीक्षा घेतली होती कुठं, तर लंडनला. म्हणजे भारतीय लोक लंडनला पोहोचणं तितकंसं अवघडच होतं. आलं लक्षात? आणि दुसरं तर काय, त्यांनी वय कमी केलं होतं. 19 केलं होतं. तर मला सांगा, 19व्या वर्षी ही ऑल इंडिया लेव्हलची परीक्षा पास होणं काय होतं, जवळजवळ इम्पॉसिबल होतं. म्हणून या 2 अटी अशा होत्या की ह्या भारतीयांसाठी बऱ्यापैकी पॉसिबलच नव्हत्या. आणि भारतीयांसाठी पॉसिबल नसल्यामुळं त्यांनी काय केलं,
की हे पहिलं कमी करा. म्हणजे एकतर ही परीक्षा लंडनमध्ये होत होती ती कुठे घ्या? भारतात घ्या. पहिल्याच अधिवेशनामध्ये हा ठराव पास केला. आणि दुसरं काय की वय कमी करा. 19 जे केलंय ते 19 वरून किती करा? 23 करा. ओके. त्याच्यानंतर बघा न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे विभक्त करा. आता हे ज्यावेळेस तुम्ही वाचाल की न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ विभक्त करा, याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला पाहिजे, की न्याय मंडळ म्हणजे काय आणि कार्यकारी मंडळ म्हणजे काय? बघा, नीट समजून घ्या, की जे न्याय देण्याचं काम करत असतात त्यांना न्याय मंडळ म्हणतात. हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही, तेवढं जाणकार तर तुम्ही आहात. न्याय मंडळ म्हणजे काय देतात? ते न्याय देतात. ओके. आणि कार्यकारी मंडळ जे काम करतात. मला सांगा, की एखाद्या व्यक्तीकडं कार्य करण्याची म्हणजे प्रशासनाचं कार्य करण्याची जबाबदारी आहे. मग प्रशासनाचं कार्य करत असताना त्यानं काही चुकीची गोष्ट केली, तर त्याच्यावरती वॉच ठेवणारा, त्याला शिक्षा देणारा कोणतरी असावा, जेणेकरून तो एक कायद्याच्या चौकटीत राहून काम करेल. मग तो त्याला न्याय देणारा किंवा ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला मदत करणारं कोण असतं? न्यायमंडळ असतं. म्हणजे कार्य करणारी लोकं आणि न्याय देणारी लोकं ही वेगळी पाहिजेत ना. ही कोण पाहिजेत? वेगळी पाहिजेत. जो काम करतोय तो जर न्याय देत असेल, तर न्यायाची अपेक्षा करणं खूपच चुकीचं आहे. म्हणून काँग्रेसने काय केलं, की जे न्याय देतायत आणि जे कार्य करतायत त्यांना पहिलं विभक्त करा. आलं लक्षात? जे कार्य करताय आणि जे न्याय देताय दोन्ही एकच असेल तर मग काय? ह्याच्यावरती जर कोणी आक्षेप घेतला आणि ह्योच न्याय देतोय, तर मग ते योग्य संयुक्ती ठरणार नाही. म्हणून काँग्रेसचं काय होतं, की जे मंडळ तुम्ही चालवलेलं आहे, म्हणजे जे कार्य करणारं मंडळ आहे आणि न्याय देणारं म्हणजे न्याय व्यवस्था आणि कार्यव्यवस्था ही काय करा? वेगळं करा. कळालं? म्हणजे जे न्याय देत आहेत त्यांना कार्य अधिकार नसावेत आणि ज्यांना कार्यकारी अधिकार आहेत त्यांना न्यायिक अधिकार नसावेत. ही महत्वाची गोष्ट काँग्रेसनं सुरुवातीच्याच म्हणजेच पहिल्याच अधिवेशनात मांडली. पंजाब आणि वायव्य प्रांतांसाठी स्वतंत्र विधिमंडळे असावीत. जो पंजाब म्हणजे सध्याचा जो भारत आहे तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानचा जो आणि उत्तरेकडे त्याच्या थोडासा वायव्यचा भाग असेल. जो वायव्य हा जर तुम्ही भारत घेतला, तर भारताच्या या बाजूचा म्हणजे वायव्य. कळालं? इकडं वायव्य भाग हा पंजाब भाग यांच्यासाठी स्वतंत्र विधिमंडळे असावीत असं त्यांनी सांगितलं. भारतीय प्रशासनाच्या चौकशीसाठी रॉयल कमिशनची नेमणूक करावी. बघा कोणत्या परिस्थितीत हा प्रश्न विचारला जातो, की पहिल्या अधिवेशनामध्ये भारतीय प्रशासनाच्या चौकशीसाठी कोणत्या कमिशनची मागणी काँग्रेसने केली होती? तर कुठलं? रॉयल कमिशन. म्हणजे भारतीय प्रशासन जे करत होती लोकं, ते कुठेतरी अन्यायकारक होतं आणि त्याचा कुठेतरी कोणतरी त्याला एक्झामिन करणारं असावं. ओके. त्याच्यावरती कुणाचं तरी नियंत्रण असावं. म्हणून काय, की जी लोकं प्रशासन करतायत, त्यांच्या चौकशी करण्यासाठी काय असावं? एक रॉयल कमिशन असावं, अशी मागणी कुणी केली सुरुवातीला? या काँग्रेसने केली. आता मला सांगा किंवा तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल, की हे जी काही गोष्टी आहेत, ह्या ज्या काही बाबी आहेत, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी संमत करून घेतलेल्या, इथं तुम्हाला त्यांची मवाळ भूमिका स्पष्ट होत असेल. म्हणजे इथं आम्ही आंदोलन करू, इथं आम्ही रस्त्यावर उतरू, इथं आम्ही होळी पेटवू, इथं आम्ही तुमची अडवणूक करू, असं कुठं दिसतंय का तुम्हाला इथं? अजिबातच नाही. हे जे सगळं राजकारण आहे ना, त्याला ऐतिहासिक भाषेत म्हणलं जातं सनदशीर राजकारण किंवा सनदशीर राजकारण. म्हणजे कायद्याच्या चौकटीतून राहूनच राजकारण करायचे आणि एक सनदशीर राजकारणाचे जनक म्हणून एक व्यक्ती ओळखली जाते आणि ती म्हणजे न्यायमूर्ती गोविंद रानडे. ओके. हे पण लक्षात असू द्या, की सनदशीर राजकारणाचे जनक कुणाला म्हणायचं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला 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 दिसतायत, की कशा पद्धतीनं काँग्रेसनं त्यांच्या सुरुवातीच्या मागण्या मान्य करून घ्यायचा प्रयत्न करतायत. तीच पद्धत म्हणजे काय, की त्यांचं मवाळ धोरण. आलं लक्षात इथं कुठंही क्रांतिकारी गोष्टी किंवा इथं कुठल्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत. आलं लक्षात? म्हणजे हे जे ठराव आहेत ते काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पास झालेले आहेत. हा एक प्रश्न विचारू शकतो खालीलपैकी कोणता ठराव हे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पास झालेले आहेत किंवा पास झालेले नाहीत आणि ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. काल हा रॉयल कमिशनचं वाक्य आहे असं परीक्षेमध्ये पडलं होतं. आलं लक्षात? म्हणजे हे आहे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जे मुंबईला भरलं होतं. 4 दिवस ज्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. गोकुळदास तेजपाल महाविद्यालयामध्ये हे अधिवेशन भरलं होतं. टोटल प्रतिनिधी होते 72. हा फॅक्च्युअल गोष्टी असतात, पण परीक्षेमध्ये त्या डायरेक्ट विचारल्या जातात. आलं लक्षात? तर हे होते काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये पास झालेले ठराव आणि जे अधिवेशन किती दिवस चाललं होतं? 4 दिवस चाललं होतं. ओके. आता राष्ट्रीय सभेचे ध्येय धोरण म्हणजे राष्ट्रीय सभा स्थापन झाली. एक गोष्ट लक्षात घ्या, राष्ट्रीय सभा म्हणजेच काय तर काँग्रेस. ओके. राष्ट्रीय सभा म्हणजेच काय तर काँग्रेस. आता ह्यांची सुरुवातीची ध्येय धोरणं काय होती? ओके. म्हणजे सुरुवातीची त्यांची वाटचाल कशी होती? सुरुवात त्यांचं जी झाली, काँग्रेसची स्थापना झाली.
तर सुरुवातीमध्ये त्यांच्या कोणत्या गोष्टी होत्या, ते इथं मला तुम्हाला नीट सांगायचंय. ते नीट समजून घ्या. म्हणजे मी मगाशीपासून एक शब्द वापरतोय, की मवाळ. तर हे मवाळ धोरण म्हणजे नेमकं काय? ते तुम्हाला कळेल. कळालं? मग त्याच्यामध्ये बघा हे मुद्दा असा आहे, की पहिले अध्यक्ष ते सोडा. खाली आहे पहिला एक मुद्दा, की देशाच्या भिन्न-भिन्न प्रदेशात राहणाऱ्या आणि देशसेवा करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वैयक्तिक व जवळीक निर्माण करणे आणि मैत्री निर्माण करणे. म्हणजे काँग्रेस स्थापन झाली. मग त्यांना असं वाटत होतं, की कुठेतरी देश एकत्र यायला पाहिजे. कुठेतरी लोकं एकत्र यायला पाहिजेत. जेणेकरून आपल्याला एक मोठ्या प्रमाणात किंवा एक चांगल्या प्रकारे प्रतिकार करता येईल. कुणाचा? तर इंग्रजांचा. मग पहिलं त्यांनी काय केलं, की देशात वेगवेगळ्या भागामध्ये जी लोकं राहतायत त्यांना काय करणं, एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये एक एकजुटीची भावना निर्माण करणं. खूप महत्त्वाची गोष्ट होती. दुसरं काय तर सर्व देशातील लोकांमध्ये वंशभेद, पंथभेद, प्रांतीय संकुचित भावना नाहीशा करणे. म्हणजे खूप ह्या जरी गोष्टी आपल्याला वाटत असतील ना, वंशभेद आणि पंथभेद हे कसं काय सर? पण ती जी वेळ होती ती खूप आधीची वेळ होती आणि तिथं ह्या गोष्टी खूप त्यांनी तोंड वर काढलं होतं. कळालं म्हणजे वंशभेद आणि जातीभेद इंग्रजांनी जे फोडा आणि राज्य करा ही जी नीती त्यांनी आपल्यावरती आणली होती. ती नीतीच त्यांना फोडता का आलं आपल्याला? कारण आपण विभागलो गेलो होतो त्या वंश आणि पंथामध्ये. तर मग पहिलं राष्ट्रीय सभेला वाटलं, की लोकांमध्ये असं जात-पात आणि याच्यामुळं लोकं वेगवेगळे होत आहेत. ती एकत्र आणली पाहिजेत आणि ती जर एकत्र आली तरच आपण चांगला प्रतिकार करू शकतो. म्हणून पहिल्यांदा वंशभेद आणि पंथभेद या संकुचित भावना नाहीशा करण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळी काँग्रेसने केला. लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत उदयास आलेल्या राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेचं संघटन करणे. मी मगाशी सांगितलं, की लॉर्ड रिपन जो होता, तो खूप उदारमतवादी होता. काल त्याने वेगवेगळे चांगले निर्णय भारतीयांच्या बाबतीमध्ये घेतले होते. त्याच्यामुळं कुठेतरी समाजामध्ये एकजुटीची भावना आणि ऐक्याची भावना निर्माण होत होती. ती जपून ठेवायची. असं कोणी सांगितलं, असं कोणी ठरवलं, तर ते काँग्रेसने ठरवलं. सध्याच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या आणि सामाजिक प्रश्नांवरील देशातील सुशिक्षित वर्गाच्या मतांचा मागोवा घेणं. म्हणजे काय? सुरुवातीला काय काम करायचं? हा प्रश्न काँग्रेसपुढे आला. म्हणजे काँग्रेस तर स्थापन झाली, पण सुरुवातीला कोणता मुद्दा हाती घ्यायचा? तर सुरुवातीला तोच मुद्दा हाती घ्यायचा. तो काय आहे? अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एकट्याने नाही निर्णय द्यायचा. म्हणजे जे काही निर्णय ही राष्ट्रीय सभाच्या माध्यमातून, अधिवेशनामधून, डिस्कशनमधून त्यांच्या ठराव पारित करून जो काही निर्णय घेण्यात येणार आहे, त्याच्यामध्ये देशातील सुशिक्षित वर्गाचा पण विचार त्याच्यामध्ये घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. ओके. पुढच्या वर्षीच्या काळात हिंदी नेत्यांच्या हाती घ्यावयाच्या कार्यक्रमांचा विचार करणे म्हणजे आता सध्या तरी अत्यंत महत्त्वाचा निर्णय विषय हाती घ्यायचे. ही सगळी ध्येयधोरणं होती सुरुवातीच्या काळात. ती कोणाची होती? तर ह्या काँग्रेसची होती. ओके. म्हणजे काँग्रेसचं सुरुवातीचं ध्येयधोरण आहे, हे तुम्हाला मवाळवादी दिसेल. म्हणजे इथं कुठं दिसतंय का तुम्हाला? की समजा जर मागण्या नाही मान्य झाल्या तर रस्त्यावर उतरून प्रतिकार केला जाईल. असं कुठे दिसतंय का तुम्हाला? तर ते अजिबात नाही. कारण सनदशीर राजकारण चालायचं. मगाशी सांगितलं तुम्हाला ते. सनदशील राजकारण. ओके. आणि सनदशील राजकारण म्हणजेच काय? थोडक्यात मवाळ धोरण. ओके. हे जे होते ते राष्ट्रीय सभेचं सुरुवातीचं ध्येय धोरण होतं. पुढे जाऊ आपण. आता काही व्यक्ती आपल्याला बघायच्यात. काँग्रेस स्थापनेच्या मागे काही व्यक्तींनी काही गोष्टी बोलून गेलेत. किंवा काँग्रेस स्थापन झाली त्यावेळेस काय व्यक्तींनी कुठली मतं मांडली आपल्याला बघायचे. तर त्याच्यातला पहिला लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन कोण होतं मी मगाशी सांगितलं तुम्हाला. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, की काँग्रेस स्थापन झाली त्यावेळेस काँग्रेस स्थापन झाली त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता किंवा व्हाईसरॉय कोण होता? गव्हर्नर जनरल म्हणणार नाही मी व्हाईसरॉय म्हणेल. कारण सत्ता कोणाची होती? ब्रिटिश पार्लमेंटची होती, ईस्ट इंडिया कंपनीची नव्हती. भारतात ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस व्हाईसरॉय कोण होता? तर तो होता लॉर्ड डफरीन. लक्षात घ्या. कळालं? म्हणजे ॲलन ॲक्युइन ह्यूमला कोणी मदत केली होती? तर या डफरीनच केली होती. काय स्थापन होण्यामागं? तर काँग्रेस स्थापनेमागं. ओके. बघा त्यांनी काय म्हणले, की प्रशासनाला देशातील विस्फोटिक परिस्थितीपासून वाचवण्यासाठी अशी एखादी राजकीय संस्था असावी, जिच्या माध्यमातून सरकारला जनतेच्या भावना कळून येतील. आता हा लॉर्ड डफरीन जो आहे, तो थोडासा रंग बदलू होता. तो कसा होता मी तुम्हाला ते पुढे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये सांगणार आहे. पण ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळेस डफरीन काय म्हणाला, की आम्हाला ह्याची आवश्यकता होती. कळालं म्हणजे देशाची विस्फोटिक म्हणजे देशामध्ये सध्या जे अराजकता माजते, काही क्रांतिकारक त्याच्यामध्ये होते, वासुदेव बळवंत फडक्यांसारखे. तर देशामध्ये ही काही चुकीच्या गोष्टी होत आहेत. त्यातून देशाला वाचवण्यासाठी एक राजकीय संस्था असावी, असं आम्हाला वाटत होतं. आणि ते महत्वाचं आहे. असं कोणाला वाटलं? लॉर्ड डफरीनना. ओके. त्याचं हे वाक्य परीक्षेमध्ये इतिहासामध्ये काही प्रश्न असे असतात, की हे वाक्य कोणाचं आहे किंवा हा विचार कोणाचा आहे? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला
अशा टाईपची वाक्य दिसून येतील. आता लाला लजपत राय यांनी काय म्हणले बघा, काँग्रेस ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुरक्षा झडप म्हणून कार्य करेल. म्हणजे आता लाला लजपत राय यांची जी वैचारिक चळवळ होती ती जहालवादी होती. ती काय होती? जहालवादी. आणि मी काय सांगितलं, की काँग्रेसवरती सुरुवातीचं वर्चस्व कोणाचं होतं? मवाळांचं होतं. मग ऑब्व्हियसली हे असणारच आहे, की लाला लजपत राय यांनी काँग्रेसवरती काय केली? टीका केली. त्यांनी काय केलं, की सेफ्टी वॉल इंग्लिशमध्ये एक शब्द आहे सेफ्टी वॉल. सेफ्टी वॉल. ओके. म्हणजे सुरक्षा झडप. म्हणजे लाला लजपत रायांनी कशी टीका केली आहे बघा. एक तर आहे ब्रिटिशचं सरकार भारतावरती. ब्रिटिशांचं सरकार कोणावरती? भारतावरती. आणि हे काँग्रेस स्थापन झाल्यामुळे काय झालं? या ब्रिटिशांनाच उलट सुरक्षा मिळाली भारतात. कळालं? म्हणजे काँग्रेस काय करेल? सुरक्षा झडपेचं काम करेल. म्हणजे एक काय केली त्यांनी या लाला लजपत रायांनी टीकाच केली. आता त्यांची टीका कशी बरोबर होती किंवा कशी बरोबर नव्हती, हे आता मला तुम्हाला थोडंसं 2 मिनिटात सांगतो. बघा, की काँग्रेसची जी धोरणं होती, ती काय होती? मवाळवादी होती. ओके. मवाळवादी. आणि मवाळवादी धोरणं अशी होती, की या जहालवादी लोकांना असं वाटत होतं, की अशा गोष्टींमुळे स्वातंत्र्य मिळणं शक्यच नाही. म्हणजे तुम्ही अर्ज करताय, विनंत्या करताय, तुम्ही कोर्टच एक मोठ्या प्रकारचा उठाव करेल किंवा त्यांना अडचणीत आणेल अशी कुठलीच गोष्ट तुम्ही करत नाहीत. आणि मग लोकं तुमच्याकडनं अपेक्षेनं बघतायत काँग्रेसकडं आणि तुम्ही तर कुठं तसं पाऊलच उचलत नाहीत. म्हणजे लोकांना एकीकडे वाटायचं, की राष्ट्रीय काँग्रेस आम्हाला स्वातंत्र्य देते आणि मग ते लोकं उठाव करत नाहीत आणि दुसरीकडे काँग्रेस काय करते तर उलट अशा सनदशीर राजकारण पुढे आणून उलट ब्रिटिशांचाच सपोर्ट करते. म्हणून लाला लजपत रायांना असं वाटलं, की ही सुरक्षा झडपच आहे. आलं लक्षात? म्हणून प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, की काँग्रेसवरती सुरक्षा झडप म्हणून कोणी टीका केली? तर ती टीका कोणी केली? लाला लजपत राय यांनी केली. तर ही पण गोष्ट नीट लक्षात घ्या. आता ॲलन ह्यूम ज्यांनी काँग्रेसची स्थापना केली, त्यांचं काय म्हणणं होतं, की असंघटित लोक कितीही बुद्धिमान व उच्च आदर्शित बाळगणारे असतील, एकाकी अवस्थेत ते दुर्बल असतात. खूप आवडतं वाक्य आहे मला ते. म्हणजे मला पर्सनली खूप ह्या वाक्यामध्ये एक सार जाणवतो. काय म्हणलंय बघा, भारतीय लोकं बुद्धिमान नाहीत का? तर आहेत. ॲलन ह्यूमला काय म्हणायचं, की भारतीय लोकं बुद्धिमान आहेत. पण त्यांची बुद्धी अशी विखुरलेली आहे. बुद्धी विखुरलेली म्हणण्यापेक्षा ती माणसं विखुरली आहेत. ओके. आणि ही ज्यावेळेस विखुरलेली आहेत, त्यावेळेस यांना जी गोष्ट अचीव्ह करायची ती तेवढी शक्य होणार नाही. कारण इथं एखाद्याने काम केलं तर ही गोष्ट दडपून टाकता येईल. कारण हे वेगवेगळे आहेत. इथं काम केलं तर ही दडपून टाकता येईल. मग ॲलन ह्यूम काय म्हणले, की बुद्धिमान लोकं जर असंघटित असतील आणि उच्च आदर्श बाळगणार असतील, तर एकाकी ते दुर्बलच असतात. म्हणजे एकटा असतील तर ते दुर्बलच असतील. पण जर तेव्हा ते एकत्र येतील, त्यावेळेस 100% काही ना काहीतरी प्राप्ती होईल. असं त्यांनी सांगितलं ॲलन ह्यूम यांनी. काय की असंघटित लोक कितीही बुद्धिमान आणि उच्च आदर्शित असतील, एकाकी अवस्थेत ते दुर्बलच असतात. आवश्यकता आहे ती एक संघटन असण्याची आणि तेच संघटन स्थापन करण्याची भूमिका कोणी मांडली? ॲलन ह्यूम यांनी मांडली. आता एक बऱ्याचशा पुस्तकात तुम्हाला बघणार नाही, वाचायला मिळणार नाही. ती एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे, की ॲलन ह्यूम यांनी जरी ॲलन ह्यूम यांच्यामुळं जरी लॉर्ड डफरीन यांनी काँग्रेसला स्थापनेची मदत करण्याचा प्रयत्न केला असला, तरी इथं त्यांच्यामध्ये एक दुफळी जाणवते. जी दुफळी सेम कोणामध्ये जाणवते? लोकमान्य टिळक आणि आगरकरांमध्ये. ओके. त्यांची दुफळी काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या काही लेक्चरमध्ये बघू. पण ह्या डफरीन आणि ॲलन ह्यूम यांचे मुद्दा एका गोष्टीवरती पटत नव्हता. ह्यांचं एका गोष्टीवरती दुमत होतं. ते दुमत कुठलं तुम्हाला सांगतो, की काँग्रेस स्थापन करायची नो प्रॉब्लेम. ॲलन ह्यूम पण म्हणायचे काँग्रेस स्थापन करायचे, डफरीन पण म्हणायचे काँग्रेस स्थापन व्हायचे. पण ह्यूम काय म्हणायचे, एक जस्ट ह्यूम म्हणायचे, की काँग्रेस जी स्थापन होणार आहे, ती काँग्रेस काय होईल, सामाजिक मुद्द्यांना जास्त हात घालेल. म्हणजे त्यांचे जे सामाजिक मुद्दे आहेत, ते पहिल्यांदा वरचढ ठरले जातील. पण जो डफरीन होता, डफरीन म्हणायचा सामाजिक मुद्दे नसून राजकीय पोळी त्यांनी पहिली बाजून घेतली पाहिजे. राजकीय गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे, असं डफरीन म्हणायचा. पण ॲलन ह्यूम काय म्हणायचे, राजकीय गोष्टी सध्या महत्त्वाच्या नाहीत, तर सामाजिक न्याय त्यांना मिळणं आवश्यक आहे. हीच हीच दुफळी कोणामध्ये होती, तर लोकमान्य टिळक आणि आगरकरांमध्ये होती. आगरकर म्हणायचे, की पहिल्यांदा आपण सामाजिक प्रश्नांना हात घालू. टिळक म्हणायचे, की सामाजिक प्रश्नांना हात घालून उपयोग नाही. पहिला आपण राजकारण मिळवू, स्वातंत्र्य मिळवू आणि आपल्या जीवावर परत समाज सुधारूया. म्हणजे ही जी दुफळी आहे ती सुरुवातीला ॲलन ह्यूम आणि डफरीनमध्ये होती. पण ते नंतर त्यांच्यामध्ये थोडंसं अंडरस्टँडिंग लेव्हल कदाचित चांगली असेल. मग त्यांनी काय केलं एकत्रितपणे येऊन
ही काय केली, काँग्रेसची स्थापना केली. तर हे वाक्य महत्वाचे आहेत. परीक्षेमध्ये वाक्य विचारली जाऊ शकतात. ओके. डफरीन काय म्हणायचा, की विस्फोटित परिस्थितीतून देशाला वाचवण्यासाठी कुठली तरी संघटना आवश्यक होतीच. ओके. लाला लजपत रायांनी तर टीका केली. काय केलं त्यांनी, काँग्रेसचा उल्लेख काय केला त्यांनी, सुरक्षा झडप म्हणून केला. ओके. ॲलन ह्यूम जे आहेत, ते ॲलन ह्यूम काय म्हणले, आणि त्यांचं वाक्य पण खूप महत्वाचं आहे. ते असं, की असंघटित लोक कितीही बुद्धिमान असले तरी ते एकाकी दुर्बलच असतात. म्हणून एकत्रित येण्यासाठी काँग्रेस स्थापन होणं आवश्यक होतं, आणि त्या काँग्रेसची स्थापना आपण बघितलं की 1885 साली झाली. ओके. चला आपण पुढे जाऊयात. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं. ओके. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठे झालं? मुंबईला. ओके. आता एक सांगत असताना किंवा एक स्ट्रॅटेजी काँग्रेसची ठरवत असताना मी तुम्हाला सांगितलं की अधिवेशनावरती प्रश्न विचारतात बऱ्यापैकी. म्हणजे जर तुम्ही मागच्या 2-3 वर्षाची जर प्रश्नपत्रिका चेक केल्या, तर तुम्हाला अधिवेशनावरती प्रश्न बघायला मिळतात. म्हणजे अधिवेशनाचे अध्यक्ष विचारलेले आहेत. अधिवेशनामध्ये काय झालं विचारलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे अधिवेशनं तुम्हाला नीट समजणं गरजेचं आहे. ओके. आता पहिलं अधिवेशन कुठे झालं मी सांगितलं तुम्हाला, मुंबईला. अध्यक्ष कोण होते? विमलचंद्र बॅनर्जी. 72 प्रतिनिधी, 4 दिवस वगैरे सगळं सांगितलं. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता. राष्ट्रीय सभेच्या पहिलं जे धोरण होतं किंवा पहिलं जे ठराव पास केला होता, त्याच्यामध्ये एक ठराव असा होता, की पुढचं अधिवेशन कुठे घ्यायचं? कलकत्त्याला घ्यायचं. आणि ते तसं झालं, की पुढचं अधिवेशन कुठे घेतलं? तर ते घेतलं कलकत्त्याला. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते. हे लॉर्ड ड्यून हे जरा हे चुकून आलेलं आहे इथं. तर दादाभाई नौरोजी कोण होते? त्याचे अध्यक्ष होते. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी मी तुम्हाला सांगितलं, की जी इंडियन नॅशनल कॉन्फरन्स जी त्यांनी स्थापन केली होती, ती इंडियन नॅशनल कॉन्फरन्स काय केली त्यांनी, या दुसऱ्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये विलीन केली. ओके. सुरेंद्रनाथ बॅनर्जी मी सांगितलं बघा, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स त्यांनी यासाठी स्थापन केली होती, की भारतीयांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणजे भारतीयांनी एकत्र येण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला होता? तर तो सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी केला होता. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. मग ती जी इंडियन नॅशनल कॉन्फरन्स आहे, ती काँग्रेसमध्ये कधी विलीन झाली? तर या दुसऱ्या अधिवेशनावेळी विलीन झाली. ओके. आणि इथं किती प्रतिनिधी हजर होते? तर 440. सुरुवातीला किती होते? तर 72 होते. सुरुवातीला किती होते? 72 होते. आणि ह्याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? दादाभाई नौरोजी. ओके. दादाभाई नौरोजी हे सांगायला गेलं तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे सुरुवातीचं लोक होती, ज्यांचा काँग्रेसवरती बऱ्यापैकी प्रभाव होता, त्या लोकांमध्ये हे दादाभाई नौरोजी हे व्यक्तिमत्व जे आहे, ते व्यक्तिमत्व पण खूप प्रबळ आहे. ओके. हे आहे दादाभाई नौरोजी. हे होते काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष. जस्ट अ मिनिट, कुणीतरी अनम्यूट केलेलं. अनम्यूट करा ज्यांनी ओके. सॉरी, म्यूट करा. ज्यांनी कोणी ओके. ठीक आहे. चला. हे दादाभाई नौरोजी आहेत. ते दादाभाई नौरोजी दुसऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. कुठं झालं ते अधिवेशन? मुंबईला. त्यांना काय म्हणलं जातं? भारताचे पितामह पण म्हणलं जातं. भारताचे पितामह. ओके. त्यांनी कोणकोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 3 वेळा अध्यक्ष होते. ते ब्रिटिश कायदेमंडळाचे पहिले सदस्य होते वगैरे. दादाभाई नौरोजी हा स्वतंत्र अभ्यासाचा मुद्दा आहे. त्यांनी त्यांचं म्हणजे खूप उतरत्या वयामध्ये पण त्यांनी खूप स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुरुवातीच्या काळी त्यांचं योगदान महत्वाचं आहे. तर आपल्याकडे कायदे मंडळ आहे. ओके. त्याला आपण काय म्हणतो? संसद म्हणतो. तसं जे ब्रिटिशांचं कायदे मंडळ आहे, त्या ब्रिटिशांच्या कायदे मंडळावरती निवडून जाणारं पहिला भारतीय व्यक्ती म्हणजे कोण? तर हे दादाभाई नौरोजी आहेत. त्यांनी खासदारकीची निवडणूक ब्रिटनच्या लढवली होती. ओके. आणि ज्याच्यामध्ये ते किती मताने निवडून आले? तर अवघ्या 3 मताने निवडून आले. आणि हे निवडून येण्यामागं तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही, त्यांच्या प्रचाराचं काम कोणी केलं होतं. जे दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाताना निवडणूक लढले होते. 3 मताने निवडून आले आणि त्यांच्या प्रचाराचं काम केलं होतं. तर त्यावेळेस तिथं लंडनमध्ये शिकायला गेलेले मोहम्मद अली जिना, ज्यांनी पुढे जाऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी अट्टाहास केला भरपूर. तर या मोहम्मद अली जिना यांनी यांच्या प्रचाराचं काम केलं होतं. आता आपल्याला दादाभाई नौरोजी हे स्वतंत्रपणे शिकायचे, नो डाउट. पण दादाभाई नौरोजी हे कोण होते? तर आपल्या जे दुसरं अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं, त्याचे कोण होते? ते अध्यक्ष होते. अजून एक व्यक्ती मला तुम्हाला इथं दाखवायची. ही व्यक्ती. ओके. बघा, ही आहे ॲलन ऑक्टेवियन ह्यूम. ॲलन ह्यूम बघा, हा इतका त्यावेळेस हे होता, की त्याचं चित्र कुठे दिसतंय? टपाल. भारतीय टपालावरती दिसतंय का तुम्हाला? भारत लिहिल्यासारखं शेजारी. ओके. हा आहे ॲलन ह्यूम.
ज्यानं भारतीयांना एकत्र आणण्याची खूप मोलाची कामगिरी बजावली, तो आहे हा ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचा सचिव आणि त्याला काँग्रेसचं जनक असं पण आपण म्हणतो. ओके, चला पुढे जाऊत आपण. हे जे काही मी गोष्टी सांगतोय ना, ते नुसतं ऐकून घेऊ नका. तर ते चिरकाल लक्षात राहण्यासाठी काय करा, थोडंसं नोट डाउन करून घेतलं तरी चालेल. कारण रिव्हिजन करत असताना त्या गोष्टी तुमच्या खूप फायद्याच्या ठरणार आहेत. जस्ट अ मिनिट. थोडंसं स्लाइड परत आणतोय. चला. काँग्रेसचं दुसरं अधिवेशन बघितलं आपण. तर ते कुठं भरलं होतं? कलकत्त्याला भरलं होतं. अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी होते. आता सांगितलं. ओके. आणि सुरेंद्रनाथ जे बॅनर्जी होते, त्यांची जी इंडियन नॅशनल कॉन्फरन्स होती किंवा इंडियन नॅशनल कॉन्फरन्स परिषद जी होती, जी त्यांनी एकजुटीसाठी स्थापन केली होती, ती काय केली त्यांनी या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये विलीन केली. आणि याचे प्रतिनिधी किती होते? 440. लक्षात घ्या. पहिल्या अधिवेशनाचे किती होते? तर ते 72 होते. याचे किती होते? 440. चलो पुढे जाऊ आपण आता. एक मिनिट. चलो. दुसरं अधिवेशन बघितलं ते कुठं धरलं होतं? कलकत्त्याला. जोड्या लावामध्ये पण विचारू शकतात. आता अजून एक आहे. आता हे जे दादाभाई नौरोजी होते ना, ते दादाभाई नौरोजी कुठले होते? तर ते पारशी समाजाचे होते. कुठल्या समाज होते? ते पारशी. तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात, की काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष कोण? ओके. तर पहिले पारशी अध्यक्ष कोण आहेत? तर ते दादाभाई नौरोजी आहेत. ओके. ते कुठल्या समाजाचे होते? तर पारशी. म्हणजे समाज वगैरे महत्वाचा नसतो. परंतु आयोगाने जर प्रश्न विचारला तर तो आपल्याला व्यवस्थित टॅकल व्हावा यासाठी सांगतोय, की ते कुठल्या समाजाचे होते? पारशी समाजाचे होते. आलं लक्षात? तर या दादाभाई नौरोजींबद्दल काय सांगितले मी त्यांनी? ब्रिटिश पार्लमेंटची काय लढवली होती? निवडणूक लढवली होती आणि ब्रिटिश पार्लमेंट वरती जाणारे कोण होते? ते पहिले भारतीय व्यक्ती होते. काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा परीक्षेमध्ये टू द पॉइंट विचारले जातात, त्या आपल्या लक्षात असाव्यात. चला पुढच्या अधिवेशनाकडे जाऊत आपण. काँग्रेसचं तिसरं अधिवेशन. बघा अधिवेशन आपण बघतोय, पण तुम्ही त्याचे अध्यक्ष कोण होतं, कुठं भरलं होतं हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. चला तिसरं जे अधिवेशन आहे, ते तिसरं अधिवेशन कुठं भरलं होतं? तर मद्रास. मद्रास म्हणजे सध्याचं काय हो? सध्याचं काय? तर सध्याची चेन्नई. मद्रास म्हणजे सध्याची चेन्नई. आणि त्याचा अध्यक्ष कोण होते? बदरुद्दीन तय्यबजी. बदरुद्दीन तय्यबजी. बदरुद्दीन तय्यबजी मुस्लिम व्यक्ती होती. ओके, मुस्लिम. तर काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण? असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? ए. कोण? बदरुद्दीन तय्यबजी. लक्षात कुठं भरलं होतं हे अधिवेशन? मद्रासला. मद्रास म्हणजे सध्याची कोण? चेन्नई. लक्षात असू द्या. ओके. बघा तर यामध्ये काय झालं होतं, की रानडे जे आहेत, रानडे तर यांनी त्यांची एक वेगळीच म्हणजे एक सामाजिक परिषद स्थापन केली. म्हणजे समाजाच्या बाबतीमध्ये असणारे काही मुद्दे पुढे आणण्यासाठी या रानडे काय करायचे? इथे दिलेलं नाही, पण मी गोष्ट तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, की काँग्रेसचा अधिवेशनासाठी एक मंडप असायचा. ओके. मंडप. तर काँग्रेसचं अधिवेशन होऊन जायचं दिवसभरात आणि संध्याकाळी याच मंडपामध्ये अजून एक परिषद भरवायची आणि ती परिषद म्हणजे सामाजिक परिषद. ती परिषद म्हणजे कुठली? सामाजिक परिषद. आणि ती सामाजिक परिषद कोण भरवायचं? तर ते रानडे भरवायचे. सामाजिक या शब्दाचा अर्थ असा, की सामाजिक मुद्दे ते हाती घ्यायचे. आलं लक्षात? म्हणजे पहिला तर प्रश्न इथं हा निर्माण होतो, की सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर ती केली रानडेंनी. कधी केली? 1887 ला केली. आणि ते पहिली सामाजिक परिषदेत त्यांनी कुठं भरवलं होतं? तर ते मद्रास अधिवेशनामध्ये भरवलं होतं. हा प्रश्न 100% महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. ओके. ही सामाजिक परिषद जी होती, ती काँग्रेसचं अधिवेशन संपल्यानंतर त्याच मंडपामध्ये संध्याकाळी भरवली जायची. कशासाठी? तर सामाजिक प्रश्न ना हात घालण्यासाठी. आलं लक्षात? आणि याची सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती?
तर रानडेंनी केली होती. लक्षात घ्या, साल पण विचारू शकतात 1887. आणि कुठे केली होती? तर ती मद्रासमध्ये केली होती. ओके. आणि अधिवेशनाच्या आयोजनासाठी भिन्न धर्मियांनी स्वागत समितीची स्थापना या तिसऱ्या अधिवेशनासाठी केली होती. तर लक्षात ठेवा, पहिलं अधिवेशन सांगितलं मी तुम्हाला मुंबईमध्ये, दुसरं कोलकात्यामध्ये आणि तिसरं मद्रास. ओके. जस्ट अ मिनिट. म्यूट करा, ज्यांचा माईक अनम्यूट झालाय ना त्यांनी तो म्यूट करा, कारण तुमचा बॅकग्राऊंडचा साऊंड जो येतोय तो इथं लेक्चर मध्ये ऐकू येतोय. तर फक्त लेक्चर व्यवस्थित ऐकून घ्या, मोबाईलला डिस्प्लेला अजिबात हात लावू नका. ओके. तुमचा जो आवाज येतो तो इथं लेक्चर मध्ये येतोय, तो फक्त लेक्चर ऐकताना काय करा की जस्ट आपण जो काय शिक्षक सांगतायत ते फक्त ऐकून घ्या. मोबाईलला हात लावायची काय अजिबात गरज नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळा. ओके. सोशल डिस्टन्सिंग पाळा, कुणाच्यात? तुमच्यात आणि मोबाईलमध्ये. ओके. बाहेर तर पाळाच पाळा कोरोनामुळे, तर तुमच्यात आणि मोबाईलमध्ये पण एक थोडंसं सोशल डिस्टन्सिंग तुम्ही पाळा, जेणेकरून काय होईल की तुमच्या बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे तिथपर्यंत येणार नाही. ओके. चलो. जस्ट अ मिनिट. कोणी अनम्यूट केलंय त्यांनी प्लीज म्यूट करायचा प्रयत्न करा. कोणाचा आवाज येतोय बघा पाठीमाग. एंजल झोपून घे. चला पुढे जाऊत आपण. तर हे पहिली 3 अधिवेशन बघितली आपण, मुंबई, कोलकाता आणि मद्रास. ओके. कोण कोण अध्यक्ष होतं त्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगितल्या. आता मद्रास अधिवेशन झालं मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घ्या, मद्रास अधिवेशन झालं आणि काय झालं की काँग्रेसचं आणि ह्या ब्रिटिशांचं थोडस संबंध बिघडायला चालू झाले. मद्रास अधिवेशनानंतर एवढे जे प्रेमाचं संबंध, सॉरी, जे आपुलकीचे संबंध होते जे टिकणारे दोघांचे, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप प्रेम होतं चाललं होतं काँग्रेसमध्ये आणि ब्रिटिशांमध्ये, की आम्हाला पण संघटने आवश्यकताच होती, तर तुम्ही करा स्थापन, म्हणजे मदत काय करतायत. तर एकदम चांगले सलोख्याचे प्रेमाचे संबंध होते. पण ते बिघडायला चालू झालं कुठलं? मद्रास अधिवेशनानंतर. म्हणजे एवढं चांगलं संबंध होते की हे जे अधिवेशन झालं होतं कुठलं, हे अधिवेशन जे दिसतंय दुसरं अधिवेशन कलकत्ता अधिवेशन झाल्यानंतर हे जे सदस्य होते का, बऱ्यापैकी सदस्य, या सदस्यांना ह्या डफरीनं बोलवलं. ह्या डफरीनं ह्या सगळ्यांना काय दिली होती? पार्टी दिली होती. ती पार्टी ओळखली जाते गार्डन पार्टी म्हणून. म्हणजे इतके चांगले संबंध. डफरीन म्हणला चांगली गोष्ट आहे, तुम्ही राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून एक चांगलं कार्य करताय, तर त्याच्यामुळे काय होतंय की आम्हाला पण तुमचं कार्य बघून बरं वाटतंय, मग तुम्ही मला मी पार्टी देतो. ओके. आणि मग काय होतं की पार्टी दिल्यानंतर ती पार्टी काय होते? ओळखली जाते की गार्डन पार्टी म्हणून. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, गार्डन पार्टी कुणी कुणाला दिली? तर गार्डन पार्टी कुणी दिली? डफरीने दिली. कुणाला दिली? तर या राष्ट्रीय सभेच्या लोकांना दिली. ओके. कोणत्या अधिवेशनानंतर दिली? संध्याकाळी. तर हे कोलकाता अधिवेशन. लक्षात घ्या. लक्षात, तर हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे इतकं चांगलं संबंध येत्या लक्षात, पार्टी देतायत म्हणजे चांगलंच त्यांचं जुळत होतं. कोणाचं? काँग्रेसचं आणि ह्या ब्रिटिशांचं. आता जुळणारच की. सुरुवातीला का जुळणार? कारण काँग्रेस कुठं मोठा प्रतिकारच नव्हता ना काँग्रेस. अर्ज विनंती आणि मवाळ धोरण, त्याच्यामुळे सुरुवातीला गोंजारत होतं इंग्रज काँग्रेसला. नंतर काय झालं, थोडा जहालांचा प्रभाव काँग्रेसमध्ये येऊ लागला. मग थोडं काय होत झालं, बिनसत गेलं. कोणाचं? काँग्रेसचं आणि ब्रिटिशांचं. मग त्याचा अनुभव काय आला की इथं आला. कुठं आला त्याचा अनुभव? तर तो चौथ्या अधिवेशनात आला, अलाहाबादचं अधिवेशन. ओके. काय झालं बघा, त्या चौथ्या अधिवेशन 88 साली भरलं. जॉर्ज यूल त्याचे अध्यक्ष होते, पहिले ब्रिटिश अध्यक्ष म्हणलं तरी चालेल. ओके. आणि याच्यामध्ये काय केलं की डफरीन जो होता, डफरीन, या डफरीनला जो काँग्रेसबद्दलचं मी सांगितलं तुम्हाला की आपुलकी कमी होत होती, डफरीनने काय काढला? एक आदेश काढला. तो आदेश काय होता की जी कोण प्रशासनातली व्यक्ती होती, म्हणजे जो ब्रिटिश पार्लमेंटचा पगार घेणारी व्यक्ती, तिनं ह्या काँग्रेसशी अजिबात संबंध ठेवायचा नाही.
ओके. तिनं ह्या काँग्रेसशी अजिबात संबंध ठेवायचा नाही. म्हणजे परिषद हा प्रश्न येऊन गेलाय, की सरकारी कर्मचाऱ्यांना काँग्रेसशी संबंध न ठेवण्याची किंवा बंदी कुणी घातली? ओके. सरकारी कर्मचाऱ्यांना काँग्रेसशी संबंध ठेवण्याची बंदी कुणी घातली? तर या डफरीनच घातली. म्हणजे ज्या डफरीन काय म्हणत होता, की ही कुठेतरी एक संघटना पाहिजे होती, जी आंतरराष्ट्रीय लेव्हलला किंवा भारताचं नेतृत्व करेल, अशी संघटना पाहिजे होती आणि राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली आणि ज्यानं परत गार्डन पार्टी दिली. हा डफरीन परत काय म्हणतो, की जी व्यक्ती किंवा जी सरकारी कर्मचारी ह्या काँग्रेसशी संबंध ठेवेल, त्याला तो बंदी घालतोय. म्हणजे येतं तुमच्या लक्षात, की जर त्यांच्या दृष्टीनं बरोबर वागलं तरच भारतीय बरोबर आणि जर त्यांच्या विरोधात वागलं तर भारतीय चुकीचे. असं जे धोरण होतं इंग्रजांचं, ते कुठेतरी ओळखण्यात सुरुवातीचं काँग्रेस नेतृत्व मी म्हणेल अपयशी ठरलं. कारण का? की काँग्रेस तेव्हाच जवळ करत होती, की त्यांना जेव्हा गरज होती. कळालं? म्हणजे मवाळ धोरण करून ते कुठेतरी सुरू झालेली राष्ट्रीय चळवळ बंद करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना जसं कळालं, की राष्ट्रीय काँग्रेस ही आपल्या बोटांवरती नाचणारी नसून ती त्यांच्या मागण्या त्यांच्या परीने मान्य करून घेऊ शकते. असं ज्यावेळेस ह्या इंग्रजांना वाटायला लागलं, त्यावेळेस काय झाले त्यांचे संबंध ताणले जाऊ लागले. ओके. आणि म्हणूनच काय केलं डफरीननं सरकारी कर्मचाऱ्यांना काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी घातली. एवढंच केलं नाही, तर त्याने काय केलं, की ह्या काँग्रेसला जे अधिवेशन भरणार होतं, त्या अधिवेशनाला जागाच मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला अलाहाबादला. म्हणजे इथपर्यंत संबंध आणला गेला. बघा डफरीननं कशाचा प्रयत्न केला, की आता काँग्रेसचं अधिवेशनात भरण्यास जागाच नाही मिळाली पाहिजे. ओके. अधिवेशन भरण्यास जागाच मिळाली नाही पाहिजे. इथपर्यंत प्रयत्न ह्या कुणी केला? या डफरीननं केला. पण जागा मिळाली. काय झालं, की एक दरभंग्याचे महाराज जे होते, बघा इथे दिलंय, की प्रतिकूल धोरणामुळे काँग्रेस अधिवेशनासाठी जागा मिळणे अवघड होते. मग दरभंग्याच्या जे महाराज होते त्यांनी आपला बंगला विकला आणि या अधिवेशनाला काही उपलब्ध करून दिली, जागा उपलब्ध करून दिली. येथे तुमच्या लक्षात म्हणजे सुरुवातीला गोंजारणारे ब्रिटिश नंतर कसे-कसे काँग्रेसची फारकत घेऊ लागले. येते लक्षात ही गोष्ट सुरुवातीला जर लवकर लक्षात आली असती, तर कदाचित अजून लवकर आपल्याला ती राष्ट्रीय पातळीवरची चळवळ अजून लवकर चालू करता आली असती. आलं लक्षात म्हणजे इंग्रज बघा तुम्ही, की सुरुवातीला गार्डन पार्टी देतायत. सगळे मिळून काँग्रेस स्थापन करायला लावतायत आणि नंतर त्याच काँग्रेसच्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी प्रयत्न केला जातो. नंतर या सरकारी कर्मचाऱ्यांना काँग्रेसशी संबंध ठेवण्यावरती बंदी आणली जाते. येते लक्षात म्हणजे हे जे धोरण होतं इंग्रजांचं, हे जे कावा होता, तो ओळखण्यात थोडीशी उशीर झाला, असं मी म्हणेल. ओके. तर परीक्षेमध्ये याच्यामध्ये काय विचारलं जातं, की कोणत्या अधिवेशनापासून काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी प्रयत्न केला गेला. तर इंग्रजांकडून तर अलाहाबादचं चौथं अधिवेशन होतं. मग कुणी बंदी आणली हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो डफरीन. त्याच्यानंतर कुणी जागा दिली? तर दरभंग्याचे महाराज त्यांनी स्वतःचा बंगला विकला आणि हे चौथं अधिवेशन जे झालं मद्रासला, ज्याचे अध्यक्ष कोण होते? जॉर्ज युल. लक्षात घ्या जॉर्ज युल यांच्या बाबतीत एक काय आहे, की पहिले ब्रिटिश व्यक्ती जो कोण होता या अधिवेशनाचा काँग्रेसच्या अध्यक्ष होता. आलं लक्षात हे झालं काँग्रेसचं चौथं अधिवेशन. करेक्ट? इथपर्यंत आपण बघितलं. थोडक्यात रिव्हिजन घेतो. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. पहिलं कुठं घडलं? मुंबईला. अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते विमेशचंद्र बॅनर्जी. ओके. दुसरं कुठं घडलं? कोलकात्याला. अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. तिसरं कुठं घडलं? तर मद्रासला. त्याचे अध्यक्ष कोण होते? बदरुद्दीन तय्यबजी. आणि चौथं कुठं घडलं? तर ते हे घडलं अलाहाबादला आणि याचे अध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज युल. ओके. व्योमचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष, दादाभाई नौरोजी पहिले पारशी अध्यक्ष, बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष आणि जॉर्ज युल पहिले ब्रिटिश अध्यक्ष. ओके. ब्रिटिश व्यक्ती जी पहिल्यांदा काँग्रेसचा अध्यक्ष झाली. ओके. असं तुम्हाला नोट ज्या काढायच्यात ना मित्रांनो, त्या अशा काढायच्यात विथ टॅब्युलर फॉर्मॅट. आणि हा टॅब्युलर फॉर्मॅट मी पुढं दाखवणार आहे स्लाइड मध्ये. ओके. तो पण तुम्हाला करून दिलेला आहे. ओके. चला पुढं. इथपर्यंत कळलं नीट व्यवस्थित? चला. 5वं. 4 नंतर काय असते? 5 असते. चला. 5वं अधिवेशन परत मुंबईला घडलं. बघा रिटर्न. परीक्षेत आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणकोणत्या अधिवेशन मुंबईला घडली? ओके. कोणकोणत्या अधिवेशन मुंबईला? पहिलं घडलं होतं 1885 ला. कुठं घडणार होतं? पुण्यात. ओके. कॉलरामुळे कुठं घडलं परत ते? मुंबईला. कोण होणार होता अध्यक्ष? लॉर्ड रे.
गेलो का परत माग? असं मागं जायला शिकायचं. आणि कोण झाला अध्यक्ष? उमेशचंद्र बॅनर्जी. असं मधनच मागं जायचं. लय मजा येते. आठवतंय का बघायचं? आठवलं पाहिजे. चला. 4 नंतर 5. 5वं कुठं? परत मुंबईला. परत इंग्लिश व्यक्ती विल्यम वेटरबर्ग. वेटरबर्गच्या बाबतीत काय सांगितलं तुम्हाला मी? 1857चा उठाव यानं जवळनं त्या जो आपलं फडकेंचं बंड होतं फडके. फडकेंचं बंड यानं एकदम जवळनं बघितलं होतं. आणि यानंच मदत कुणाला केली होती? तर ॲलन ह्यूमला मदत केली होती. ॲलन ह्यूमला. कशामध्ये मदत केली होती? काँग्रेस स्थापन होण्यामागे. आलं लक्षात? हा विल्यम वेटरबर्ग कधी अध्यक्ष झाला? 5व्या अधिवेशनाचा अध्यक्ष झाला. कुठं झाला? मुंबईला. परत फिरून आली गाडी मुंबईला. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. पहिलं एक मुंबईला झालं आणि परत डायरेक्ट कितवं झालं? 5वं झालं. असा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये अभ्यास करायचा कसाही. फक्त मुद्दा काय आला पाहिजे की ती गोष्ट आपल्या लक्षात राहिली पाहिजे. 5वं अधिवेशन विल्यम वेटरबर्ग. या अधिवेशनाला उपस्थित सदस्य संख्या किती होती? 1889. 1889. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की या अधिवेशनाला पहिल्यांदाच महिला पण सहभागी झाल्या होत्या. महिला. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की कोणत्या अधिवेशनापासून महिला काँग्रेसमध्ये सहभागी होऊ लागल्या? तर ते होतं 5वं अधिवेशन. कुठं भरलं होतं? तर ते भरलं होतं परत मुंबईलाच. आणि अध्यक्ष कोण होते त्याचे? विल्यम वेडरबर्ग. विल्यम वेडरबर्ग. ओके, क्लिअर या गोष्टी? मग त्यामध्ये कोण कोण होत्या? पहिल्यांदा कोण कोण होता हजर असा पण प्रश्न येऊ शकतो. पंडिता रमाबाई असतील, रमाबाई रानडे, काशीबाई कानेटकर ह्या महाराष्ट्रीयन आहेत. ओके, या कसल्या महिला आहेत? महाराष्ट्रीयन. तर एकूण 6 महिला होत्या उपस्थित. प्रश्न काय विचारला जात होता की कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा महिलांचा सहभाग झाला आणि ते कोणतं अधिवेशन होतं? 5वं. कुठं झालं होतं ते? मुंबईला. अध्यक्ष कोण होते? विल्यम वेडरबर्ग. क्लिअर? मला वाटतं की क्लिअर झाला असेल तुमचा मुद्दा. हा पण विल्यम वेडरबर्ग यांचा. चलो आता आता थोडस तुम्हाला रिव्हिजनसाठी तुम्ही म्हणाल तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की सर मग आतापर्यंतचे जे 1885 पासून जे अधिवेशनं झालेली आहेत म्हणजे 1947 पर्यंत जेवढी काय झाली असतील, खरं तर आयोगाने ह्याच्या नंतरचा पण प्रश्न विचारलेले आहेत. तर ह्या सगळ्या अधिवेशनावरती प्रश्न येतो का? ह्या सगळ्या म्हणजे हे 85 पासूनचे 85 पण अधिवेशन केलं पाहिजे का? 86चं पण केलं पाहिजे का? 87चं केलं पाहिजे का? 88, 89 असं 47 पर्यंत भारत स्वतंत्र होण्यापर्यंत प्रत्येक अधिवेशन आपण केलं पाहिजे का? तर मी म्हणेल की प्रत्येक अधिवेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे हाती घेतले होते किंवा ज्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचे अध्यक्ष तिथं उपस्थित होते. या जे काही महत्त्वाचे आहेत तेच आपण बघण्याची गरज आहे. कारण परीक्षेमध्ये असंच विचारलं जातं की जे वेगळं आहे, युनिक आहे. कळालं? आणि अशाच गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जातात. त्याच्यामुळे सगळं अधिवेशन करण्याची काय आवश्यकता नाही. काही महत्त्वाचे आहेत तुम्हाला सांगायचे. बघा पहिलं रिव्हिजनसाठी सांगतो मी तुम्हाला. असा एक चार्ट बनवायचा बघा तुम्हा सगळ्यांनी. असा मी जो इथं बघितलाय का? बनवलाय का तो चार्ट? अधिवेशन, ते वर्ष कुठलं होतं, ते ठिकाण कुठलं होतं, त्याचं अध्यक्ष कोण होतं आणि महत्त्वाची माहिती त्याच्यामध्ये काय घडलं? आणि असा एक चार्ट तुमच्या नोट्समध्ये असणे आवश्यक आहे. आणि आयोगानं प्रश्न विचारायला सुरुवात केली. गेले मागचे जे 2-3 एक्झाम आहेत त्याच्यामध्ये ह्या अधिवेशनावरती प्रश्न आहेत. ओके, आता पहिलं बघा. पहिलं कधी होतं? 1885 बॉम्बे, नाही का? व्योमेशचंद्र बॅनर्जी. देशभरातून 72 प्रतिनिधी. ही जी महत्वाची माहिती आहे देशभरातून 72 प्रतिनिधी ही त्यात हायलाइट करण्यासारखी आणि ती काय करायची इथं महत्वाच्या माहितीमध्ये लिहायची. येते लक्षात? म्हणजे अशा ज्या मी नोट्स तुमच्या पुढे मांडले तसं तुम्ही ते प्रत्येक अधिवेशनाचं किंवा जे महत्वाचं अधिवेशन आहे त्याचं इथून पुढं काढायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. मी सांगितलं तुम्हाला इतिहासामध्ये मार्क मिळवणं अवघड नाहीये. पण एक स्ट्रॅटेजी आखली तर मार्क मिळू शकतात. कळालं? कारण काँग्रेसचं ते अधिवेशन आहे त्याच्यावरती अधिवेशनाचे अध्यक्ष, ठिकाण, महत्वाची माहिती याच्यावरती आयोग प्रश्न विचारतोयच आणि बऱ्यापैकी विचारलेले आहेत. मागच्या 2-3 एक्झाम तुम्ही चेक करा. तुम्ही जर पी-वाय-क्यू बघत असतील तर तुम्हाला याच्यामध्ये 100% कळेल की अधिवेशनावरती प्रश्न आहेत. पी-वाय-क्यू लक्षात घ्या. पी म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, मागचे प्रश्न. पी-वाय-क्यू म्हणजे मागचे प्रश्न. कळालं? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. मागचे प्रश्न जर तुम्ही आयोगाचे बघत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की या काँग्रेसच्या अधिवेशनावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. बऱ्याचदा म्हणजे म्हणण्यापेक्षा मागच्या 3 अधिवेशनानंतर सलग हॅट्रिकच झाले, प्रश्न विचारलेले आहेत. मग ते
राज्यसेवेची परीक्षा असेना, कंबाईनची क्लास 3 ची असेना, तुम्हाला याच्यावरती 100% प्रश्न विचारणार आणि असेच प्रश्न म्हणजे जे जे स्टेट सर्व्हिसची जी एक्झाम असते राज्यसेवेची, त्याच्यामध्ये थोडेसे कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारलेले आहेत, की पहिल्या अधिवेशनामध्ये कोणकोणते ठराव पारित केले गेले किंवा सुरुवातीच्या अधिवेशनांमध्ये मवाळांची भूमिका काय होती? असे कॉन्सेप्च्युअल प्रश्न पण विचारले गेलेले आहेत. ज्या क्लास 2, क्लास 3 च्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये मग अध्यक्ष विचारले गेलेले आहेत, ठिकाणं विचारले गेलेली आहेत. एका राज्यसेवा परीक्षेमध्ये तर खालीलपैकी कोणकोणती अधिवेशनं मुंबईला घडली होती असा प्रश्न विचारलेला आहे. मग इथे तर 2 आपण बघितली, पहिलं आणि 5वं. ओके. ही 2 तर मुंबईला घडली आहेत. अजून कुठली मुंबईला घडलेली आहेत. त्याच्यानंतर सर्वाधिक वेळ काँग्रेसचा अध्यक्ष कोण राहिलेला आहे, येते लक्षात. त्याच्यानंतर महिला कोण काँग्रेसची पहिली होती अध्यक्ष, पहिली भारतीय महिला कोण होती अध्यक्ष, असे एक फॅक्च्युअल प्रश्न कंबाईनला आणि क्लास 3 च्या परीक्षेमध्ये आयोग विचारते. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या मुद्दा व्यवस्थित करणं गरजेचं आहे, की काँग्रेसची अधिवेशन आणि म्हणून हा टॅब्युलर फॉर्मॅट तुमच्या पुढे मी आणलाय, की या टॅब्युलर फॉर्मॅटनं तुम्ही गेलं तर तुमचा वेळ वाचेल आणि एनर्जी वाचेल. त्यामुळे नोट्स काढत असताना हा टॅब्युलर फॉर्मॅट कुठल्या पुस्तकात जरी तुम्हाला बघायला मिळाला, तर तो तो तुमच्या हाताखालून गेलेला नसतो. आलं लक्षात? तो हाताखालून जाण्यासाठी काय करा, तो तुमच्या वहीमध्ये तुम्ही काढा आणि वहीमध्ये काढल्यानंतर बघा तुम्हाला ते ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट लिहून काढतो ना, त्यावेळेस ते आपल्याला जवळ-जवळ निम्मी लक्षात राहिलेली असते आणि 2-3 वेळा वाचतो त्यावेळेस ते आपल्याला कायमची लक्षात राहते. आलं? त्याच्यामुळे हाताखालनं जाणं ती गोष्ट लय महत्वाची असते. इथे तुमच्या लक्षात म्हणजे तो काही मुलांना लिहिण्याचा कंटाळा येत असेल, पण थोडंसं काय करा, लिखाण पण करा. नोट्स तुमच्या स्वतःच्या काढा. स्वतःची क्रिएटिव्ह केलेली गोष्ट आपल्याला चिरकाल लक्षात राहते. ओके. चला मुद्द्याकडे येऊयात आपण. की काँग्रेसची अधिवेशनं. तर ओके. पहिलं बघितलं आपण. त्याच्यानंतर दुसरं बघितलं 86 ला कलकत्ता. दादाभाई नौरोजी अध्यक्ष. त्याचे वैशिष्ट्य काय होतं? पहिले पार्श्वाध्यक्ष हे त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य होतं. तिसरं अधिवेशन 87 साली भरलेलं, मद्रासला भरलेलं. बद्रुद्दीन तय्यब जे अध्यक्ष होते. वैशिष्ट्य काय होतं? पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. ओके. चौथं काय होतं अधिवेशन 1888 ला भरलेलं. कुठं भरलं होतं? अलाहाबादला भरलं होतं. अध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज युल त्याचे अध्यक्ष होते. आणि याची महत्वाची माहिती काय? पहिले ब्रिटिश अध्यक्ष होते आणि घटना तयार करण्याचं काय करण्यात आलं तिथं एक सुचवलं गेलं. ओके. त्याच्यानंतर पाचवं काय आहे? 1889 ला बॉम्बे इथे भरलं. विल्यम एडलबर्ग याचं इथं लिहिलेलं नाहीये. पण इथं काय महत्वाचं आहे, की महिलांचा सहभाग होण्यास सुरुवात झाली. ओके. महिलांचा सहभाग. महिलांचा सहभाग होण्याची सुरुवात कोणत्या अधिवेशनापासून झाली? तर या 5व्या अधिवेशनापासून झाली. ओके. 6व्या अधिवेशनाचे अध्यक्ष 90 साली कोण होते? फिरोजशाह मेहता. याचं वैशिष्ट्य हे आहे, की ह्या एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष फिरोजशाह मेहता होते. आलं. परत कधीच फिरोजशाह मेहता काँग्रेसचे अध्यक्ष झाले नाहीत. ओके. 7वं पुढचं अधिवेशन 91 साली नागपूर येथे झालं. पी. आनंद चार्लो त्याचे अध्यक्ष होते आणि काँग्रेसच्या नावात राष्ट्रीय हा शब्द ऍड झाला. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि हा शब्द कोणी सुचवला? तर राष्ट्रीय हा शब्द सुचवला रानडे यांनी. पहिल्यांदा होतं फक्त राष्ट्रीय काँग्रेस. कारण आता मग इंडियन नॅशनल काँग्रेस. सॉरी काँग्रेस होतं तर इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे इंडियन किंवा राष्ट्रीय हा शब्द कोणी सुचवला? तर तो रानडेंनी सुचवला आणि तो कोणत्या अधिवेशनापासून आला? तर 91च्या अधिवेशनापासून आला. ओके. तर ह्या काही सुरुवातीची अधिवेशन आपण बघितली. त्याच्या तुम्हाला ह्या काही गोष्टी मी दाखवल्यात. अजून एक फोटो मला तुम्हाला दाखवायचा आहे, की जे पहिलं अधिवेशन मी सांगितलं तुम्हाला भरलं होतं. कुठं भरलं होतं बरं? मुंबईला भरलं होतं. होय की नाही? तर त्या पहिल्या अधिवेशनाचा एक इमेज आपल्याकडे आहे. तर हे आहे द फर्स्ट इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 ला जे काही 72 प्रतिनिधी होते, त्या 72 प्रतिनिधींचा हा काय आहे? फोटो आहे. ओके. हा फोटो आहे. हे जे सगळे दिसतायत कार्यकर्ते, ओके. हे सगळे इथं दादाभाई नौरोजी दिसतील तुम्हाला. ओके. व्योमेशचंद्र बॅनर्जी दिसतील. ओके. इथं दिसतायत का अध्यक्षमध्ये आहेत बघा. ओके. व्योमेशचंद्र बॅनर्जी तुम्हाला मी दाखवले होते मगाशी. ते आहे ते इथं. कळालं? इकडे दिसतायत का दादाभाई नौरोजी? इकडं. हे आहे दादाभाई नौरोजी, भारताचे पितामह म्हणतो आपण त्यांना. ओके. हे जे सदस्य होते ते काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं होतं तिथं. हा एक फोटो आहे. त्या फोटोवरनं तुमच्या लक्षात येईल, की द फर्स्ट इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 1885 साली भरलेलं हे अधिवेशन आहे. ओके. फक्त जस्ट चित्रात त्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या लक्षात राहतात आणि लॉकडाऊनमुळे हे डिजिटल शिकवणं त्याचा एक फायदा आहे, की एक चांगल्या-चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत इथं व्यवस्थित आणल्या जातात. फळ्यावर शिकवत असताना असं काही फोटो काढता येत नाही पेननं. ओके. तर हे आहेत. त्याच्यानंतर ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती आहे काँग्रेसचे अधिवेशन झालं होतं ना तिसरं. त्याच्यात बद्रुद्दीन तय्यबजी हे आहेत बद्रुद्दीन तय्यबजी. ओके.
पहिले मुस्लिम अध्यक्ष काँग्रेसचे, पहिले मुस्लिम अध्यक्ष. ओके, क्लिअर? हे पहिले मुस्लिम अध्यक्ष आहेत. क्लिअर? चला पुढे जाऊत आपण. पुढे जाऊन म्हणण्यापेक्षा आतापर्यंत आपण काय बघितलं याच्याकडे थोडंसं तुमचं रिव्हिजन घेतो. ओके, आतापर्यंत आपण लेक्चर मध्ये काय काय बघितलं त्याचं एक थोडंसं रिव्हिजन मला इथं तुम्हाला घ्यावं लागतं. एक मागापासून एक तास 1.5 तास आपण जे काय बोलतोय ते ऍट ए टाइम काही नवीन मुलांना नवीन गोष्टी होत्या, तर ते पण माहित असणं आवश्यक आहे. त्यासाठी रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी तुमच्या पहिल्या जे सुरुवातीचं इंट्रोडक्शन लेक्चर होतं त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला मुद्दा सांगितला होता, आर आर. अभ्यासाचा एक मुद्दा सांगितला होता, आर आर. आर आर म्हणजे काय? आर आर पाटील नाही. आर आर. आर मीन्स पहिलं आर आहे रिपिटेटिव्ह आणि दुसरा आर आहे रीडिंग. रिपिटेटिव्ह रीडिंग म्हणजे परत परत वाचणं. ओके, मग ह्या आर आर मुद्दा नीट लक्षात घ्या. आर मीन्स रिपिटेटिव्ह, आर मीन्स रीडिंग. ओके, चल त्यासाठी आतापर्यंत आपण काय बघितलं ते बघूयात. काँग्रेसच्या उदयाची कारणं बघितली, कुठली कुठली कारणं होती ते बघितलं आपण. आता प्रत्येक कारण डिटेल करत नाही, पण आपण सांगितलं की कुठलाही मुद्दा ज्यावेळेस आपण शिकवायला घेतो त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी बघणं लय गरजेचं असतं. मग ते पार्श्वभूमी बघितली, वेगवेगळी धार्मिक सामाजिक क्रांती झालेली, शैक्षणिक क्रांती झालेली, या सगळ्या गोष्टी असतील. त्याच्यानंतर पुढे काय बघितलं आपण तर या काँग्रेस जी आहे ती काँग्रेस स्थापनेमागची पार्श्वभूमी एका सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी एक ऑल इंडिया लेवलची एक परिषद भरवली होती 83 साली, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. आणि ती काय बंगालच्या काही त्यांची जी इंडियन असोसिएशन होती ती बंगालपुरती मर्यादित होती. मग ती ऑल इंडिया लेवल एक संस्था स्थापन होणं गरजेचं होतं. मग ती संस्था स्थापन होण्यामागं ॲलन ॲक्टविन ह्यूमची असणारी इंडियन नॅशनल युनियन असेल, काल त्याच्यानंतर त्याला मदत करणारे विल्यम वेडरबर्ग असतील, लॉर्ड डफरिन असतील, यांच्या पार्श्वभूमीतून स्थापन झालेली ही काँग्रेस. सुरुवातीला तिचं अधिवेशन होणार होतं पुण्यात, कॉलराची साथ पसरली, झालं कुठं? मुंबईला. ओके, तर हे आपण बघितलं. त्याच्यानंतर काँग्रेसच्या स्थापनाच्या एक्झॅक्ट गोष्टी बघितल्या. कुठं झालं अधिवेशन, किती दिवस झालं, सचिव कोण होतं, पहिलं अधिवेशन किती दिवस झालं, अध्यक्ष वगैरे कोण होते त्यांच्याबद्दलची माहिती बघितली. कोण होणार होतं अध्यक्ष? लॉर्ड रे होणार होते. झाले कोण? हेमचंद्र बॅनर्जी. किती किती प्रतिनिधी उपस्थित होते बघितले. किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर 72 प्रतिनिधी उपस्थित होते. ओके, त्याच्यानंतर हे महत्वाचे नेते आहेत बघा. मी तुम्हाला जे काही फोटो दाखवलं त्याच्यामध्ये ते नेते हे बॉम्बे प्रांतातले एकूण 18 नेते होते. त्यांची काही नावं इथं तुमच्या पुढे आहेत. ओके, ते आपण बघितलं. हे एकदा स्क्रीनशॉट मारा किंवा लक्षात घ्या. परीक्षेमध्ये कोणती व्यक्ती होती नव्हती असा आपण प्रश्न विचारू शकतात. पहिल्या अधिवेशनात कोणकोणते इंग्रजी लोक हजर होते? ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेदरबर्ग हे 3 लोक हजर होते. आयोगाने यावरती प्रश्न पण विचारलेला आहे. पहिल्या अधिवेशनामध्ये त्यांनी कुठले कुठले ठराव पास करून घेतले याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. ओके, हे जे काय ठराव असतील म्हणजे लष्करी खर्च कमी करा, त्याच्यानंतर ब्रह्मदेश खालसा करू नका. ओके, मिठावरचा जो कर आहे जीवनावश्यक वस्तू मीठ त्याच्यावरती कर जो लावलाय तो रद्द करा. ओके, वयवर्ष वाढवा ICS चं. न्यायमंडळ कार्यकारी मंडळ महत्वाचा मुद्दा आपण एक्सप्लेन केला. रॉयल कमिशन अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ओके, म्हणजे भारतीय जे प्रशासन चालवलं जातं त्याची चौकशी करण्यासाठी जी काय एक कमिशन नियमन, ती कमिशन कुठलं? रॉयल कमिशन. त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेचे ध्येयधोरण, सुरुवातीची जी वाटचाल म्हणतो आपण मवाळ वाटचाल, ती कशी होती ते आपण याच्यामध्ये बघितलं व्यवस्थित. सुरुवातीच्या त्यांच्या मागण्या कशा होत्या, त्यांची नेतृत्वाची दिशा कशी होती, ते आपण या राष्ट्रीय सभेचे ध्येयधोरण या मुद्द्यामध्ये बघितलं. ओके, त्याच्यानंतर कोणत्या व्यक्तीने कसं कोणतं मत मांडलं या काँग्रेसच्या स्थापनेबद्दल ते बघितलं. डफरीन काय म्हणाला, लाला लजपत राय कशी टीका केली त्यांनी काँग्रेसवरती, ॲलन ह्यूम याची भावना काय होती काँग्रेस स्थापनेमागं. बघा, डफरीनचं म्हणणं इथं कसं होतं, नंतर डफरीन कसा वागला, अलाहाबादच्या अधिवेशनाला जागा मिळवून दिली नाही, त्याच्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना काँग्रेसशी संबंध ठेवण्यास मनाई आणली. म्हणजे त्या वेन ते इंग्रज अधिकारी वागत होते. दुसरं अधिवेशन बघितलं कोलकाता, दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. ओके, आणि याच अधिवेशनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी काय केली, त्यांची नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसमध्ये विलीन केली. ओके, कोलकाता अधिवेशन. आणि याच अधिवेशनानंतर काय दिली, डफरींना गार्डन पार्टी दिली होती, याच अधिवेशनानंतर दिली होती. ओके, पुढं तिसरं अधिवेशन बघितलं आपण मद्रासला झालेलं. बद्रुद्दीन तय्यब जे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. ओके, आणि रानडेंचं सगळ्यात महत्वाचं या अधिवेशनामध्ये त्यांनी काय केली, सामाजिक परिषद भरवण्यास सुरुवात केली मद्रासमध्ये झालेली.
आणि काँग्रेसचं अधिवेशन संपल्यानंतर ती सामाजिक परिषद भरत होती. पण पुढे जाऊन ती सामाजिक परिषद ॲक्चुअली रद्द झाली 91ला. कारण जे जहालवादी लोकं होती, त्या जहालवादी लोकांनी सांगितलं, की ही जर सामाजिक परिषद ही काँग्रेसच्या मंडपात भरत असेल, तर आम्ही अधिवेशनच होऊन देणार. कारण मी सांगितलं तुम्हाला रानडे असं तशी राजकारणाची जनक. कळालं आणि जहालांना रानडेंचे विचार तर पटतच नव्हते. कारण जहाल म्हणजे जहालच त्यांचं काम आहे. मग त्यांचा आंदोलनाचा पवित्रा वेगळा आणि मग रानडेंचा पवित्रा त्यांना आवडत नव्हता. मग त्यांनी काय सांगितलं, की तुम्ही जर असलं सामाजिक परिषदेचे कार्यक्रम घेणार असाल ह्या मंडपात, तर आम्ही अधिवेशन होऊन देणार नाही. मग पुढे जाऊन मग ते पुण्याच्या अधिवेशनामध्ये काय झालं ते बंद पडलं. ओके. ते पुढे आपण बघणार आहे कुठल्या अधिवेशनामध्ये बंद पडलं काय. पण सामाजिक परिषद जी आहे ती कुठं कोणी चालू केली आणि कोणत्या अधिवेशनामध्ये चालू झाली, तर ती 1887 साली बद्रुद्दीन तय्यब जे अध्यक्ष होते त्या मद्रास अधिवेशनामध्ये तिथं चालू केली कोणी रानडेंनी. ओके. त्याच्यानंतर चौथं अधिवेशन बघितलं अलाहाबादचं अधिवेशन एकदम महत्वाचं. तर याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या. काय घडलं तर डफरीननं काँग्रेसला बंदी घातली. म्हणजे त्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना बंदी घातली आणि इथं जागा मिळवून दिली नाही. जागा मिळवून दिली कुणी तर दरभंगेचे महाराज. ओके. ही गोष्ट एक लक्षात ठेवा, की स्वतःचा बंगला विकून या माणसाने काय दिली काँग्रेसला जागा दिली. ओके. 5वं अधिवेशन यासाठी महत्वाचं होतं, की इथपासून काय झालं महिलांच्या सहभागाला सुरुवात झाली आणि हे मुंबईला भरलेलं अधिवेशन होतं आणि ज्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्ग. हे दुसरे ब्रिटिश व्यक्ती होते अध्यक्ष झालेले. पहिले कोण तर जॉर्ज यूल लक्षात ठेवा. पहिले कोण तर जॉर्ज यूल, दुसरे कोण विल्यम वेडरबर्ग आणि हा एक आपण चार्ट बघितला ज्याच्यामध्ये आपण विथ डिटेल्स ओके विथ डिटेल्स काय बघितलं कुणी कसं त्या अधिवेशनामध्ये भाग घेतला आणि त्या अधिवेशनाची असणारी वैशिष्ट्य इथपर्यंत आपण काँग्रेसचं स्थापनेच्या बाबतीतलं गोष्टी सगळ्या बघितल्या. ओके. चला इथपर्यंतच शिकवण्यामागे कोणाला काही डाऊट किंवा कोणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारायचे आहेत. पण नोट्स काढत असताना, अभ्यास करत असताना ज्या काही मी कसे मुद्दे मांडले होते बघा, म्हणजे एक जस्ट मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह दाखवतो, की ज्यावेळेस तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, नोट्स काढत असताना एक आहे असं उतरून काढायचं नाही बघा. असे जर तुम्ही नोट्स काढल्या, तर नोट्स काय होतं, की जागा पण कमी लागते, शब्द पण कमी असतात आणि इफेक्टिव्ह नोट्स होतात. रिव्हिजन करायला सोपं होतं. ठिकाण डायरेक्ट बॉम्बे गोकुळदास तेजपाल पाठशाला. नोट्स काढताना असं काढायचं नाही, की काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशालामध्ये भरलं होतं. एवढं मोठं वाक्याची अजिबात गरज नाही. ठिकाण असं. हे सचिव होते असं रिस्पेक्टिव्हली बसायचं नाही. सचिव कोण? डायरेक्ट पुढं मुद्दा. म्हणजे असं एक इफेक्टिव्ह किंवा स्मार्ट वर्क करायचा प्रयत्न करा. ओके. म्हणजे काय म्हणतात त्याला स्मार्ट वर्क जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये चांगलं म्हणजे आता जो राज्यसभेतनं पहिला आलेला जो मुलगा आहे त्याचं बघा तुम्ही वय बघा आणि त्याचा अटेम्प्ट पण एकदम नवीनच होता. ओके. म्हणजे पहिल्या-दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये झाला आहे. म्हणजे स्मार्ट वर्क किती महत्वाचं आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये ते तुम्हाला सांगायचं. नोट्स काढत असताना ज्या काही दिसतायत त्या अशा काढा. ओके. चला पुढे जाऊ थोडं. हे इथपर्यंत बघितलं आपण. ओके. राष्ट्रीय शब्द कोणी सुचवला? राष्ट्रीय शब्द तर तो सुचवला इथं. इथं राष्ट्रीय शब्द कोणी सुचवला? तर तो सुचवला रानडे यांनी. कोणी सुचवला? रानडे यांनी. ओके. चला थोडीशी पुढची अधिवेशन आपण बघू. पुढचे म्हणण्यापेक्षा एक महत्वाचे अधिवेशन जी पुढे होऊन गेली. तिथं तिथं काय घडलं बघा. 8वं अधिवेशन त्याचं अलाहाबाद मध्ये ठिकाण होतं. योगेशचंद्र बॅनर्जी काय होते त्याचे अध्यक्ष होते. इथं काय वैशिष्ट्य घडले नाही. 9वं होतं लाहोरमध्ये दादाभाई नौरोजी. बघा दादाभाई नौरोजी दुसऱ्यांदा इथं अध्यक्ष झाले. 86 ला पहिल्यांदा झाले आणि परत दुसऱ्यांदा इथं झाले आणि अजून एकदा झाले तिसऱ्यांदा 1903 ला सॉरी 1900 ओके करेक्ट. बघा 9वं लाहोर इथं काही एवढं वैशिष्ट्य नाहीये. 10वं 94 मद्रास अल्फ्रेड वेब तिसरा ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष होणारा तिसरा ब्रिटिश व्यक्ती कोण होणारा अध्यक्ष होणारा लक्षात ठेवा. पुण्यात भरलं अधिवेशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष झालते. हो का पुण्यात इथं भरलं होतं. प्रश्न विचारणं होतं विचारू शकतं की पहिलं होणारं अधिवेशन पुण्यात झालं नाही मग ते कधी झालं? ओके असा प्रश्न अजून आयोगाने विचारला नाही. तर तो लक्षात घ्या. ते कधी झालं? पुण्यात झालं आणि ते कधी झालं तर 18वं अधिवेशन 1895 10 वर्षानंतर झालं. लक्षात कसं ठेवायचं? किंवा ट्रिक कशी की ज्या वर्षी होणार होतं त्या दिवशी झालं त्या वर्षी झालं नाही. डायरेक्ट किती वर्षांनी झालं? 10 वर्षांनी. म्हणजे जे 85 ला होणार होतं ते डायरेक्ट कधी झालं? 95 ला झालं पुण्यात आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी.
इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 1883-84 साली त्यांनी स्थापन केलेली. ओके, ज्या व्यक्तीनं काँग्रेसची स्थापना झाली, ज्या भारतीय व्यक्ती खूप महत्वाची होती काँग्रेसच्या स्थापना होण्यामागं, ती भारतीय व्यक्ती कधी अध्यक्ष होती, तर ती 1895 साली पुण्यातल्या अधिवेशनात. ओके, आणि काँग्रेसची घटना तयार करण्याची दुसरी चर्चा इथं सुरू झाली. ओके, सुरेंद्रनाथ बॅनर्जी बघा, फक्त इथंच अध्यक्ष होते काँग्रेसचे, ज्यांच्यामुळे काँग्रेस आपली स्थापन झाली. ओके, आणि परिषद जर हा प्रश्न विचारला की पुण्यामध्ये होणारं पहिलं अधिवेशन मग नंतर कोणत्या वर्षी पुण्यात झालं, तर एक्झॅक्ट 10 वर्षांनी झालं ते कधी 1895 ला. करेक्ट. परत 96 ला एक खूप महत्वाची गोष्ट घडली, 12वं अधिवेशन कोलकात्याला झालं आणि त्याचे अध्यक्ष होते रहमतुल्ला सयानी. आणि इथं काय झालं, पहिल्यांदा वंदे मातरम गायलं गेलं. पहिल्यांदा वंदे मातरम कुठं गायलं गेलं हा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे, लक्षात ठेवा. 12वं अधिवेशन 1896 कलकत्ता, रहमतुल्ला सयानी. राष्ट्रगीत राष्ट्रगान मधला फरक कळला पाहिजे. राष्ट्रगीत जनगण मन आहे, राष्ट्रगान वंदे मातरम आहे. ओके, राष्ट्रगीत पहिल्यांदा पण कलकत्त्यातच गायलं गेलं 11 साली, आणि राष्ट्रगान पण कलकत्त्यातच गायलं गेलं. लक्षात ठेवायला सोपं आहे तुम्हाला. ओके, परीक्षेत जर प्रश्न आला की राष्ट्रगीत पहिल्यांदा कुठं गायलं गेलं, त्याचं पण उत्तर कलकत्ताच आहे. 1911 पुढे बघणार आहे आपण ते. ओके, आणि राष्ट्रगान पण कुठं गायलं गेलं वंदे मातरम, ते पण कलकत्त्याला, पण ते आधी गायलं गेलं 1896 ला. त्याचे अध्यक्ष कोण होते, रहमतुल्ला सयानी. 13वं 14वं अमरावतीला महाराष्ट्रामध्ये नंतर भरलं, परत श्रीशंकर नायर त्याचे अध्यक्ष होते. आणि 14वं परत मद्रासला भरलं, आनंद मोहन बोसकर होते त्याचे अध्यक्ष होते. ओके, तर हे जे टॅब्युलर फॉर्मॅट आहे, स्क्रीनशॉट मारून ठेवा तुमच्याकडे, तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण काँग्रेसच्या सुरुवातीच्या काय गोष्टी बघितल्या आहेत. आय होप तुम्हाला ते व्यवस्थित कळालं असेल. ओके, ठीक आहे. कुणाचे काय जर प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही जो काय आपला अकॅडमीचा आणि शिक्षकाचा तुम्हाला टेलिग्राम आयडी दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारा आणि त्या संदर्भातली उत्तरं तुम्हाला तिथं मिळतील. ओके, तर व्यवस्थित अभ्यास करा. जे काही स्ट्रॅटेजी आपण तुम्हाला सांगतोय, ज्या काही गोष्टी तुम्हाला आपण इथं समजून सांगतोय, नोट्स कशा केल्या पाहिजेत, अभ्यास केल्या काय पाहिजेत. लॉकडाऊनचा काळ आहे, महत्वाचा काळ आहे. शांततेच्या काळात घाम घाला, युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागेल. त्यानुसार हा जो वेळ तुम्हाला आता मिळालेला आहे त्याचा सत्कारणी लावा. अशा पद्धतीनं तुम्ही नोट्स काढायचा प्रयत्न करा, अशा पद्धतीनं वाचन ठेवा आणि PYQ चेक करा. PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. मी जे शिकवतोय ते कितपत बरोबर आहे किंवा काय बरोबर आहे ते व्यवस्थित इथं करायचं आहे. ओके, तर इथपर्यंत आपण आजचं लेक्चर बघितलं. कोणाला काही डाऊट्स असतील तर ते टेलिग्राम चॅनलवरती विचारा, तिथं तुमचे डाऊट क्लिअर करून दिले जातील. काल काय विद्यार्थ्यांनी डाऊट पण विचारले, पुस्तकांची पण मागणी केली होती. ते आपल्या अकॅडमीच्या आणि शिक्षकांच्या टेलिग्राम आयडी वरती प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला तिथं ते आपण पाठवतोय. ओके, काय आलेलं आहे, हा, औरंगाबादच्या रिव्हॉल्ट वरती जर तुम्ही माहिती काढली असेल, मी तुम्हाला सांगितली होती, तर ती तुम्ही टेलिग्राम आयडी वरती पाठवून द्यायचे माझ्या. सर टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये एकदम व्यवस्थित समजलं. हा, टॅब्युलर फॉर्मॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कसं स्मार्ट वर्क करा, लवकरात लवकर गोष्टी तुम्हाला त्या कळून जातील. असं फपट पसारा लेत बसायचं नाही पेजेस वरती. तुम्ही एक व्यवस्थित टॅब्युलर फॉर्मॅट करा आणि टॅब्युलर फॉर्मॅटनं काय होईल, तुम्हाला ते व्यवस्थित गोष्टी लक्षात येतील. ओके, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? आता कोणी केली म्हणण्यापेक्षा ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिश पार्लमेंटची आहे. ओके, ब्रिटिश पार्लमेंटची पार्लमेंटनी त्यांची स्थापना केली होती. फक्त ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ब्रिटिशांनी यासाठी केली. कंपनी कशासाठी केली? ती व्यापारासाठी केली होती. पुन्हा एका व्यक्तीने किंवा ते ब्रिटिश पार्लमेंटची किंवा ब्रिटिश संस्थेची ती काय होती, ईस्ट इंडिया कंपनी होती. आलं लक्षात? आणि त्यांच्या थ्रू ती कुठं आली होती, भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती. ओके, चला. अजून काय तुमचे डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता, पण अभ्यास चालू ठेवा. ओके, 11चं बुक पाठवलेलं आहे. 11चं बुक मी पाठवलेलं आहे, तुमच्या टेलिग्राम आयडी वरती येईलच. कारण ते थोडंसं 129 MBचं ते बुक आहे, येईल तुमच्या टेलिग्राम आयडी. ओके, चलो, व्यवस्थित अभ्यास करा आणि काय प्रॉब्लेम असतील तर ते